रसिक हो नमस्कार. वऱ्हाड निघाल्या लंडनला या एक पात्री प्रयोगाचा सादर करता मी लक्ष्मण देशपांडे आपल्याबरोबर हा प्रयोग सुरू करण्यापूर्वी काही सुसंवाद साधू इच्छित. बरोबर 15 वर्षापूर्वी ही ध्वनिफीत मी आपल्या हातात दिली होती आणि आज याच एक पात्री प्रयोगाचे म्हणजे वऱ्हाड निघाले लंडनला या एक पात्री नाट्याचे 1500 प्रयोग पूर्ण झाले असून 2000व्या प्रयोगाकडे या एक पात्री प्रयोगाची वाटचाल सुरू आहे. रसिकांनी माझ्यावर जे अलोट प्रेम केलं त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. गेल्या 15 वर्षामध्ये या प्रयोगामध्ये जे काही बदल झाले ते बदल या ध्वनिफितीमध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आलेले आहेत आणि हे बदल निश्चितच रसिकांना आवडतील याची मला खात्री आहे. मला सांगताना मोठा आनंद वाटतो की या एक पात्री प्रयोगाची पुन्हा मागणी स्वरानंदचे संचालक श्री ब्रिगांझा यांनी केली. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. या एक पात्री प्रयोगाचे महाराष्ट्रात जवळपास खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे प्रमुख शहरांमध्ये त्याचबरोबर भारतात सगळीकडे 2दा अमेरिका 2दा कॅनडा इंग्लंड मस्कत दुबई अशा दूरदूर देशामध्ये या प्रयोगाला रसिकांनी निमंत्रित केलं आणि त्याचं कौतुक केलं. त्याचं ऋण मी शब्दांकित करू शकत नाही. त्या ऋणात मी राहू इच्छितो. वऱ्हाड निघाले लंडनला या एक पात्री प्रयोगाचा पूर्ण हक्क सौ विजया लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे. या एक पात्री प्रयोगाचा लेखक लक्ष्मण देशपांडे, दिग्दर्शक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे, सादर करते डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. प्रयोगाला प्रारंभ होण्यापूर्वी याचं थोडक्यात कथानक असं. आमच्या मराठवाड्यातले एक खेडेगाव आहे. या खेडेगावामध्ये एक फार गर्भ श्रीमंत शेतकरी. या शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एकुलता एक लेवक. या लेवकाचं नाव आहे काशीनाथ. काशीनाथ लय हुशार आहे. पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग तालुक्याच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. मग शहराच्या शाळेत जातो तिथं पहिल्या नंबरात पास होतो. तिथं त्याचं शिक्षण आटकतं म्हणून तो लंडनला जातो. तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण पास वाता घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या प्रेमात पडतो. तिथलं गोड स्वप्न घेऊन आपल्या घरी परत येतो. परत आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. काशीनाथ आणि बाप्पा यांची बाचाबाची होती, तंतन होती, धुसफूस होती. काशीनाथचं हे जे घर आहेत, काशीनाथचे काका काकू मामा मामे आजोबा आजी पोट्टे सोट्टे याला आमच्याकडे बारदान म्हणतात. म्हणजे एकत्र कुटुंब असे बारदान आहे. या बारदानामध्ये बाबण्या नावाचं एक पोरग आहे. हा बाबण्या किती शिकला असं जर बाप्पाला विचारत तर बाप्पा असं सांगतात की आमचा बाबण्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे. हा नॉन मॅट्रिक पासला बाबण्या हे लग्न निश्चित करतो आणि अख्खं वऱ्हाडच्या वऱ्हाड लंडनला घेऊन जातो. आपण अशी कल्पना करा की हे बाप्पाचं घर आहे, बैठक आहे, समोरची वसरी आहे. त्याला उजव्या बाजूला एक दरुजा आहे, डाव्या बाजूला एक दरुजा आहे, मागच्या बाजूला एक दरुजा आहे, आजूबाजूला शेत आहे, वावर आहे. आणि मागचं जे भिताळे या भिताळाला फोटो लागले. त्याच्यामध्ये गणपतीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, खंडोबाचा फोटो, मारुतीचा फोटो, मध्ये गांधी नेहरू घुसलेले आहेत. फोटोच्या खाली उदबत्त्या लव 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झालेल्या आहे की कधी कधी त्या काचा ग्रहण पाहायला कामाला येतात. इकडं गाद्या गिरद्या तक्क्या लोड पडेली. खेड्यातल्या गर्भ श्रीमंतीची छाया सगळ्या घरावर पसरलेली आहे. काशीनाथ लंडन येतो आणि त्याला बाप्पा बोलून घेतात. इथून या प्रयोगाला सुरुवात होते. घरामध्ये कोणी आहे का? काशीनाथ, ए काशीनाथ, बाबल्या गेले पोरग कोणाला माहिती. इकडे तिकडे दिसे ना का. ए बाबण्या इडी
अरे इकडे या बाबा, इकडे ये म्हणलं तर तिथून हातपाय आले तो, अरे बाबा इकडं ये. मला बोलवलं का बाप्पा तुम्ही, मला बोलवलं काय शेणात कुठं? दादा वावरात गेला. वावरात गेला? वावरात काय करतो? वावरात उसाला पाणी घालतो ना. उसाला पाणी घालतो, त्याला कळतं का उसाला किती पाणी घालावं, कुठं घालावं, कसं घालावं, कवा घालावं? जा पाठवून दे त्याला, त्याला म्हणा बाप्पानं बैलविले इकडं, जाय ताबडतो पाठवून दे. काय पोरगे माझ्या काही लक्षात नाही येऊन राहिले, एवढं शिकलं सवरलं, घड 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 बोलायचं, मोकळं व्हायचं, ते दिलं सोडून इकडे एक बोलते तिकडे एक बोलते, कळलं उडणं काय चाललंय त्याच्या बोडक्यामध्ये काय नाही कोणाला माहिती. काय काय शिनत काय करत होता तिकडं? I was just thinking to change our agriculture structure. नेमणे काय बाप्पा आपण आपल्या शेतीमध्ये एवढं इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, एवढं लेबर इन्व्हेस्टमेंट करतो, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे रिटर्न्स मिळाला पाहिजे ते मिळत नाही. येस येस येस. काय लावलं फेस फेस? हे बघ काय ना, तुला काय बोलायचं ते मायच्या भाषेत बोल. एक नंबर 2 बोलताना असं वातात आल्यासारखे हातपाय नको आलो. काय म्हणणं आहे तुझं? नेमणे काय बाप्पा, मला असं सतत असं वाटतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा घालतो, एवढे कामगार त्याच्यामध्ये काम करतात, पण त्याच्यामध्ये आपल्याला जे रिटर्न्स मिळाला पाहिजे ते मिळत नाही. येस येस. बस तुला असं वाटतं का शिकून सवरून आला आणि वावरात हात घातला तर मोती बाहेर येणारी येडा झाला का? आमची अख्खी जिंदगी चालली पण आम्हाला अजून सुधारणा का असे ना. तुला माहितीये माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे, घरामध्ये आजी जुनं खोडी कवा कटकन मोडील याचं काही नेम आहे का? तेव्हा आमच्या समोर 2 हातचे 4 हात झाले म्हणजे आम्ही हरी हरी करायला मोकळे, तू तुझे काम करायला मोकळा आहे का नाही? म्हणजे लोक रोज येतात विचारतात म्हणून म्हणलं. आता परवा ते अमरावतीचे आले होते, ते विचार होते चांगली पोरगी नाही, मग कोल्हापूरची पाय नाही, तिला मग पैठणची पाय, आंबडची पाय नाही, तिला असे कसे रे पोरं तुम्ही घडघड बोलत नाही. आम्ही पहा बरं मनामध्ये आले कसं ठोकून देतो धनगण. नाही म्हणजे काय बाप्पा की it's a little bit difficult for me to express. I don't know exactly how to express it because whenever I think of the problem, I feel a little bit awkward, and this problem is a little bit delicate to express in front of you because I feel a little bit embarrassing also. Therefore, जमिनीचा पोपडा नको काढू, अंगठावर कर, अंगठावर कर, अरे बाबा अंगठा. Oh, I'm sorry, Bappa. I'm extremely sorry. मला जे काय सांगायचं ते मी मायला सांगितलं, प्लीज तुम्ही मायला विचारा ना. असं मायला सांगितलं मग पाठवून दे तुझ्या मायला. जा काय सांगितले कोणाला माहिती मायला. हे आमचं खटलंही लई चंगटे, लवकर पाठवून दे तिला. हे येणार नाही लवकर. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. सकाळपासून जे चुलखंडाजवळ बसती तर संध्याकाळ लोक तेच रांधा वाढ आणि उष्टे काढा आणि पोट्टे घरामध्ये तशीच हादड 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 देत. काय चाललंय काय नाही घरामध्ये काही कळणं उळणं. तिला म्हणा लवकर ये जशी असेल तशी, आणि तिला सांग मला बोलविलं का तुम्ही? होय मला बोलविलं का? अहो तुम्ही मला बोलविलं का? हा का शनत काही बोलला का? बोलला 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 ना, बोलला बोलला काय बोल. आता माय बस बस नका करू तुम्ही. नाही तर काय मिळलं, सगळ्यापासून ते मंदीचं काट्यात चुरखंड बसले, ते सगळ्यापासून बुक 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 करताय, ते पट्टे तसे तुम्ही असे, मी तिकडे कुठं कुठं पाहू. पण काय बोल. आता माय अहो इकडं या, इकडं या. तुम्ही त्याला कुठं पाठविलं होतं म्हणे ना, लंटनला का फलटणला? तिकडं ते मड्डम का फड्डम म्हणते ते पाहायला पाहिजे. तुम्हीच विचार. नाही मी नाही विचार, मी विचारते पोरग पुन्हा तन 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 करत. नाही तर काय म्हणलं इकडं आगन तिकडं पोपडा, माझ्या जीवाचं नुसतं वस 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 वस. त्याला पाठवून द्या इकडं. काय माय काय लेकरू,
काय चाललंय घरात काय आणि तिच्या आईला डोक्याला निंबत ताशा वादाची वेळ आलेली. घर म्हणजे म्युझियम आहे नुसतं. त्याला म्हणत काय सनत मायाला काय सांगितलं इकडं पोरगी पाहिली काऊन इकडं नव्हतं का पोरी कापल्या का सगळ्या शिकायला गेला होता का पोरी पाहायला गेला होता. नाही म्हणे बाप्पा काय की मी जी मुलगी तिकडे पाहिली त्याचं कारण असं की आय लव्ह दॅट गर्ल. हे असं केलं म्हणजे काय केलं काही घोटाळा झाला का. नाही बाप्पा म्हणजे काय की मी प्रेम करतो त्या मी. प्रेम मी असं तुला मी काय सांगितलं बोलताना तू हातपाय नको आलो जू आमच्या टकुऱ्यात काही येतं ना. मला वाटलं की घोटाळा झाला का काय. त्या पोरीचं काही पाहिलं का नाही कुंडली गोत्र नाड जात पात कोणी काय काय नाव आहे पोरीचं वर पाय पोपडा नको कडू. पोरीचं नाव काय आहे पोरीचं नाव काय तिचं नाव जेरी ड्रेसिया. जेरी ड्रेसिया. जुडी कशाची मेथीची कशी पुची कांबड्याची करडीची. अरे काय नाव आहे का काय नाव कशा असते मंदावती कलावती प्रभावती मैनावती चंद्रावती एकावन्न एक दान का काय तर म्हणजे जुडी. आणि तिच्या बाबाचं नाव मिस जॉन. जानराव आहे का काय करतो जानराव पोटा पाण्याचा धंदा. पोटा पाण्याचा धंदा काय नाही म्हणजे काय बाप्पा इज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे मोठे उद्योगपती आहेत आणि विशेष म्हणजे काही वर्ष या देशामध्ये ते राहून गेलेले असल्यामुळे त्यांना जीवनाकडे पाहण्याचा एक सोशल आस्पेक्ट एक सोशल बस आलं लक्षात आलं मोहर पुढं बाकीचं काही कुंडली माहित नाही गोत्र माहित नाही नाड नाही माहिती काय कोणत्या जातीची हा वर बाय कोणत्या जातीची. ते इंग्रज आहेत. इंग्रज इंग्रज डोक्यातून काढ खूळ. इंग्रज येडा झाला का. हे लग्न नाही होऊ शकणार सांगून ठेवतो तुला. हे लग्न नाही होऊ शकणार. हे लग्न बाप्पा यू ट्राय टू अंडरस्टँड मी यू ट्राय टू अंडरस्टँड माय सेंटिमेंट्स माय इमोशन. मोठ्या मोठ्या इंग्रजीमध्ये बोललं तर पक्क होत असतं का. बाप्पाचं बोलणे काळ्या दगडावरची रे लग्न नाही होऊ शकणार. नाही होऊ शकणार म्हणजे नाही बाप्पा तुम्ही समजून घ्या बाप्पा. मला मी शब्द दिला त्या मुलीला वचन दिलं त्या मुलीला. मी नाही विचार करू शकत दुसरा. अदरवाईज आय विल कमिट सुसाइड. म्हणजे मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल तुम्हाला सांगतो. मी गळफास लावून घेईल मी पेटवून घेईल स्वतःला. मी एक क्षणभर या जगामध्ये नाही राहणार बाप्पा. आय कॅन्ट टॉलरेट आय कॅन्ट टॉलरेट आय कॅन्ट नो नो नो. काशीनाथ थांबदाराजवळ मौर गेलं तर तुला शपथ आहे तुझ्या मायची. थांब इकडे इकडे ये इकडे ये. कुठं निघाला कुठं निघाला. अरे सोन्यासारखा जीव उधळून टाकायला तुला काय तो मातीचा गोळा वाटला काय येड्या. एकुलता एक लेवक. अरे जमीन जुमला शेतीवाडी सगळं कोणासाठी जमा केलं रे कोणासाठी जमा केलं. तळा त्याच्या फोडासारखं जपलं खाशी ना तुला. बागातल्या रोपट्याला जसा जीव लाव तसा तुला जीव लावला. तुझ्या मायला पापडीचा पदर करून तुला झाडाचं मोठं केलं. तुझ्या आजीला दिसत नाही डोळ्याचं खाचरडं झालं तिनं फरफटत फरफटत का होईना तुला सांभाळलं. तो निघून गेला तर आम्ही कोणाकडे पाहायचं. अरे म्हातारपणी हातातून काठी पडले तर उचलून द्यायला हक्काचं माणूस नाहीये घरामध्ये. तुला शपथ आहे माझी तुला शपथ आहे. तुला तुला त्याच पोरीबरोबर लग्न करायचं. त्याच पोरीबरोबर लग्न करायचं. तुझे विचार पक्का आहे निर्धार पक्का आहे. ठीक आहे तो विचार बदलायला तयार नाही. ठीक ठीक आहे काशीनाथ ठीक आहे लग्न होईल पण आम्ही सांगू त्या अटीवर. ऐकून घे नीट. ते कोण जानराव का कोण आहे त्याला पत्र पाठवून लग्नाच्या बोला चालीसाठी इकडे बोलून घ्यावं लागेल.
नंबर 2, समजा जानराव इथं आले तर त्याला आम्ही असं सांगू लग्न आपल्या पद्धतीनं होईल. नंबर 3, लग्नाचा सगळा खर्च जानरावला करावा लागेल. नंबर 4, लग्न लंटनला होईल आणि आपल्या अख्ख्या वार्डाचा जायचा यायचा इथून लंडनपर्यंत लंडन पासून इथपर्यंतचा खर्च जानरावला करावा लागेल. आणि महत्वाची अट अशी ऐकून घे नीट, जानराव इथं लग्नाच्या बोलाचालीसाठी आले तर बोलाचाली होऊन जाईपर्यंत जानरावनं मधी मधी इंग्रजी बोलायचं नाही. मी जानराव पाहून घेऊ काय करायचं. जा तिकडे जा, बबण्याजवळ पत्ता दे, पत्र देन, बलील म्हणा इकडे बळ. काय पोरगे, पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडक्यात काय घुसलं. चांगले देवानारायणा, चांगले बाबा, चांगले दिवस मानस मोठे चित्र आले. पोरं इंग्रजी वाचायला लागले, लिहायला लागले. काय झेंडा फडकवल्यासारखं वाटत कोणाला माहिती. तुकोबा रायना म्हणून ठेवलं तेच खरे, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाच चाल. त्याला पाठवून दे रे बाबा ताबडतोब. त्याला म्हणा बाप्पाने बोलविलं, त्या पत्तान पत्र घेऊन ये म्हणा इकडं. काय माझ्या नशिबी कोणाला माहिती. त्याला ए बाबन्या, ए बुचकळ्या, तुला दादांना पत्तान पत्र दिलं का? माव म्हणणं दात किळ बसल्यासारखा उभं काय राहिला. इंग्रजीत लिहिशील ना. आपण आतापर्यंत सोयरिकीसाठी मराठीमध्ये कसे पत्र लिहिले तसं इंग्रजीत लिही आणि पोस्टात टाक. माझं डोकं लई भनभन 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 करू आलं. मी जरा वावरात जाऊन येतो. श्रीहरी 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 श्रीहरी. जावा तुम्ही, जावा ना, शपथ. अहो इंग्रजी लिहायला काय लागत आहे. आत्ता लिही तुम्ही दन 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 सन. तुम्ही काळजी करू का. आत्ता लिहितो ना मी दन 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 सन. लिहितो म्हणलं ना, शपथ. आज जावा ना तुम्ही वावरात निवात, शपथ. त्याला काय लागत पत्र लिहायला. इंग्रजीमध्ये पत्र लिहायचं म्हणजे काय लागत. मग आपल्याकडे माणसं लिहा आरबळून जातं. आपल्याला काही नाही वाटत, शपथ. त्याच्यामध्ये काय दंदन दंदन ठोकलं का झालं इंग्रजी. त्याचं काय पत्ता कोणाला माहिती. काय लिहिले. जॉन डसली. जॉन डसली. कोणाला डसली कोणाला माहिती. आपल्याला काय डसली तर डसली. डसली नाही हो, डेसली. जॉन डेसली, मॅनेजिंग डायरेक्टर. मॅनेजिंग डायरेक्टर कार्लटन. कार्लटन. ह्यो माणूस कारल्याचा व्यापारी आहे का काय. WC. WC कुठं राहतं कोणाला माहिती. लंडन 2. लंडन 2. ओके. ओके नाही हो, UK. याला काय किचकट पत्ता आहे आपल्याकडं. मारुतीच्या पाराजवळ म्हणलं की निघते पत्र. काय 1 आणि 2 आपल्याला काय लिहा म्हणलं लिहा. त्याला काय लागत आहे. आत्ता लिहितो दन 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 दन. हे काय कसं काय सुरू करावं. श्री जगदंबा प्रसन्न जानराव नमस्कार. ॲज फादर ऑफ OF का OFF. काय करायचं. ॲज फादर ऑफ काशीनाथ. ॲज फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज. अरे वाव, फादर ऑफ काशीनाथ वॉन्टेड टू मॅरेज झाला ना. बाप्पाला कळलं तर कॅटरा ना आणतील ना ते. कोळलं पाहिजे ना हे, कोळलं पाहिजे ना, कोळलं पाहिजे ना. ॲज फादर ऑफ काशीनाथ शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड टू मॅरेज देअरफॉर शेंड गोत्र बॉम्बला. आयला गोत्राला काय म्हणता कोणाला माहिती इंग्रजीत.
गोत्रा GOATRA ग्वातारा. प्लीज शेण ग्वातारा अँड नाड बॉम्बला. आता काय म्हणता नाडाला? नाड 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 सापडा भाऊ शब्द. लेस ऑफ जुडी अँड तो कुंडलीचं चित्र काढून खाली लिहितो शेंडाभाऊ. अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड सेटलमेंट अँड प्लीज स्टार्ट एक्सप्रेस डिलिव्हरी. झालं त्याचं पत्र. आपल्याकडं माणसं विंग्रजीमध्ये पत्र लिहायचं म्हणजे लय आरवळत जातो. शपथ आपल्याला काही नाही वाटत. त्याच्यामध्ये काय दना ठोकलं का झालं विंग्रजी. आणि कोण वाचणार आहे? ओ अरे कोण वाचणार आहे? कोण? एक मीन एक तो मध्ये आहेच कोण? ती काय वर्तमानपत्र थोडते. रमला कुठे ग कोण बाई तिनी साजा झाल्या झालं. उचित कोण पत्र आपल्याला काय टाकून द्यावं पोस्टात. बाबण्याने पत्र पोस्टात टाकलं. पत्र टाकल्यावर ही बातमी घरात फुटली. बायकांना कळली, पोरांना कळली, पुरुषाला कळली, लहानाला कळली, मोठ्याला कळली, ज्याला त्याला कळली. आणि जो तो एकाच कल्पनेने हुरळून गेला की आपल्याला दादाच्या लग्नासाठी लंडनला विमानात बसून जायचं. या बातमीने हुरळून गेलेल्या बायका घरातल्या कोपऱ्यात मध्ये इकडे तिकडे 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 कामं करत असताना वंश तुम्हाला कळली बातमी नाही तर कसं करू बाई? तुम्हाला नाही आता काय करू बाई? अहो तिकडं पत्र पाठवलं म्हणे. हो आणि आता तिकडून इकडं पत्राचं उत्तर येणार आहे. हो आणि पत्राचं उत्तर आलं की तुम्ही मी वंश सगळे त्याच्यात बसणार जाणार. अगं काय लावलंय उगी? गावात तुरीन भटभटणीला मारी घट्ट करते का पातळ करते? हा आता तर कुठं तिकडं पत्र गेले का ग? असं. त्याच्यानंतर तिकडून इकडं पत्राचं उत्तर येईल का ग? असं. त्याच्यानंतर बोलाचाली होईल. आणि बोलाचाली झाल्यानंतर बाप्पाच्या मनामध्ये आलं तर मग ही म्हणती तसं, तू म्हणती तसं, लेकरं बाळ पोरं सोरं सगळ्यांना जायला मिळेल. बुंग. हो बाई हिच म्हणणं बरोबर बाई. हो बाई आपल्या घरामध्ये की बाई बाप्पाच्या मनामध्ये आलं पाहिजे बाई. हो बाई बाप्पाच्या मनामध्ये आलं नाही ना तर बॉम्बला. आणि एकदा बाप्पाने मनात घेतलं बाप्पा काय केले सोडतच नाही. मग मात्र ही म्हणते तसं, तू म्हणते लेकरं बाळ पोरं सोरं. बायकांची घरामध्ये ही चर्चा चालू असताना तिकडे शेताच्या बांधावर लहान लहान पोट्टे खेळत होते. त्यांना बातमी कळली. बातमी कळल्याबरोबर ब्यामट्या खाली चाललेली चड्डी वळत मनगटत चमकीत पोटे जे धूम रगळ पडत सुटते. एकदम पोट्टेने यांक्या नार्या वाया. तुला काही बातमी नाही? तुला 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 मला कळली. मी आता त्याच्या जबानावर गेलो होतो ना. त्याच्या इथं जबानावर मला मामा भेटला. मला मामा म्हणला दादाचं तळलो म्हणला. मग मी मामाला म्हणलं दादाचं तळलो तर मी यांच्या पम्या नार्या वाया मी पण येणार रे. मी पण येणार रे. आम्ही तुला नेणार नाही कारण तू श्यामळाय. आम्ही येणार. पोट्या सोट्यांचा हा घरात धिंगणा चालू असताना शेताच्या बांधावर तिकडं पुन्हा धिंगणा. बाहेर वट्टर पुरुष मंडळी बसली होती. त्यांच्यामध्ये चर्चा चालू. याकडे राव, या नारायणराव, ओ भाऊराव, ओ नानासाहेब, ओ पंडितराव, अण्णा या नाराव, अरे या नाराव बासा ना. झाला तुकडा गिळून टॅकवा ना बुड. घ्या पानाचा डब्बा घ्या. पान घ्या ना राव. घ्या. तुमच्या कानावर आली बातमी नाही काय कडे? बाप्पानं तिकडे पत्र पाठवलं म्हणे. माणसं तिकडून बोला झाली येणार आहे. बोला झाली की तुम्ही मी याकडे राव ना ना सगळे त्याच्यामध्ये बसून जाणार आहे. काय लावले होती आणा ती सुपारी इकडे आणा. असं आहे आत्ताच्या कुठे तिकडे पत्र गेले.
प्रश्नाचं उत्तर येईल. त्याच्यानंतर बोला चाली होईल. आणि बोला चाली झाल्या मग योगा असतील तर तुम्ही म्हणता ते म्हणता लेकर बाळ पुरुष सुर सगळे जायला हे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. काय ना ना कोणती का गोष्ट व्हायची असेल ना तर माझं पहिल्यापासून काय म्हणणं आहे, तांबा काढा. आणि ती गोष्ट धाक्याला लावायची असेल ना, धाक्याला लावायची असेल ना, चुना लावा. एकदा का ती गोष्ट बाप्पाच्या मनामध्ये आली ना भाऊ, जो का बाप्पाचं टकोर फिरलं. आता परवा दिवशी सुशीच्या पोरीच्या लग्नाच्या याच्यामध्ये मांडवामध्ये भेटी झाल्या त्यांची बाप्पाची, सुशीच्या बापाची निघाल्या नाही राहून गोष्टी निघाल्या नाही राहून. 10 लुगडे जास्त का 10 लुगडे कमी. अरे हे म्हणलं रईत काय लावले माणसं बसलेच बांधावर हातात टाकून, निवात बसलं तर कसं काय होईल. उठा घरात बांधावर पारावर इकडे तिकडे गावात सगळीकडे ही बुंग बुंग चर्चा चालू होती. बायका पाण्याला चालल्या तरी ए कावशे कुठे निघाले बुंग, ए बाल्या कुठे निघाला बुंग. साळामध्ये सगळ्या गावामध्ये बुंग 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 3-4 महिने चालू होत. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि एके दिवशी एक पत्र घरात येऊन पडलं. ते नेमकं उचललं बबनेने पाहिलं. कोणाचं? Boom coming, boom coming, boom coming, मामी boom coming, आतेबाई boom coming, मावशी boom coming, दादा boom, बाप्पा boom coming. हे काय ते होऊन वच 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 करून राहिला. काय पत्र? कोणाच पत्र? अहो ते जानरावचं पत्र आलेले आणि त्यांनी असं कळवलं की दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी येऊ लागलेले आहेत. आणि त्यांनी पुढे कळवले की दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी ते येऊ लागलेले आहेत. आणि त्यांनी पुढे कळवलं की तुला का वाद झाला का काय झालं? निवास सांग ना काय झालं ते. वचवच काऊन करतो तू? काय झालं ते? त्यांनी कळवलं की दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी ते येऊ लागलेले आहेत. आणि त्यांनी ती आजचीच तारीख दिली. आजची तारीख दिली. नीट वाच, घोटाळा होईल नक्की. हा आजचीच आहे. आजची मी एक काम करतो, पटकन असं कर, दादाच्या कानावर घाल, नाही तिकडे जाऊन इकडे गावात जा. शास्त्रीबाला सांग, व्यंकटरावला सांग, छगनरावला सांग, मामाला सांग, काकाला सांग, बाळासाहेबला सांग. बाळासाहेबाच्या घरातून, आचित्राच्या घरून, भीमरावच्या घरून, मग मारुतीच्या पारावून डाव्या गल्लीतून उजकडून मग त्या बालाजीच्या मंत्र आर कोणकडे निघाला ऐकून घे ना धांदरट. नाही तू असं कर, तू हो पुढे मी येतो मागून, नाही तू असं कर मागून पुढे मी आलोच. हे पा ए सुमन, मंगला, प्रभा, मंदा, सुशी, मालू, कोण कोण आहे, काली, शेरू, तिकडे ती कोण आहे त्या, आणि तिकडे बोलव दिलं इकडं. आणि ते भर इकडे या. आणि एक काम करा, दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी जानराव येणार आहेत. ऐकून घ्या नीट. इकड्यासारखं इकडे तिकडे पाहू नका. त्या कौशल्य बोलू इकडे. ती सुशी कोण इकडे चालली, तिला इकडे बोलू. माहिती आहे मोठ्या कामाच्या, ठेवते फडाखाली. दादाच्या लग्नाच्या बोलासाठी ऐकून घे. दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी जानराव येणार आहेत. घर सगळे व्यवस्थित करून ठेवा. पहिल्यांदा वसरी झाडून घ्या, मग त्याच्यानंतर आडगळीच्या खोल्या घ्या, माडीवरची खोली, पाहुण्याची खोली, त्याच्यानंतर अंगण, गोठा, वसरी सगळं चकचक असलं पाहिजे. भांडेकुंडे साफ करून ठेवा, कपड्याला त्याच्या घड्या करून ठेवा. हे सगळे छताला जाळे जळमटाचे कुडकुडे लागले ते सगळे साफ करून ठेवा. मी पुन्हा ऐकणार नाही, हे राहिलं ते राहिलं. ते माणसं मोठे चौकस बुद्धीचे असतात, कुठेही भस्कन घुसतेत. भरभर कामाला लागला. लक्षात आलं का? सुशी कुणीकडे पाहती तू? ए सुशी अजून आले नाही, ती यायचेत. धांदरट यांचं घर म्हणजे निव्वळ. तुम्हाला की नाही आवरा लवकर, चला भरभर आवरा. आम्ही आवरतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शपथ तुम्ही जा. बरं पत्र कोचन कामाला लागा. बरं पट मी काय करते, सगळी वस्त्री झाडून घेते. वस्त्री झाडली की तुम्ही काय करा, इथं सतंजा टाका, सतंजावर गाद्या टाका. गाद्यावर या चादरी टाकू नका. हो, या निव्वळ दुपट्यासारख्या झाल्यात.
मोठे माणसं तिच्यावर बसून रोज काय करतात कोणाला माहिती. आणि मग मामी तुम्ही काय करा, भांडे कुंडी इतकं स्वच्छ करून ठेवा तर माणसं थोपाड दिसलं पाहिजे त्याच्यामध्ये. सुशी तू कपड्या त्याच्या घड्या कर, अगं जेवढ्या घड्या होतील तेवढ्या घड्या कर, नाही तर बोळे कुंकुडती बरोबर बरोबर उतरून घ्या. आणि हे सगळं झालं की नाही तू काय कर, आडगळीच्या खोली कडे तूप आहे, माडीवरच्या खोलीचं तूप आहे, पमे माडीवरच्या खोलीचं तूप आहे. आणि सुशे तू हे जाळे जळमटे कुठे लागले असतील ना ते बरोबर बरोबर सगळं उरकून घे. आणि हे सगळं झालं की नाही बरोबर मी हे झाडून घेते. मी झाडून घ्यायला मंदे मंदे म्हणते तू इथे नको टाकू कोणता मंदे, मी झाडायला लागले मंदे वस्त्री मंदे, मी इथं मंदे इथे नको टाकू गुंता, मंदे इथं नको टाकू गुंता. अगं नाही तर काय मिळलं, मी सगळी वस्त्री बरोबर झाडून घ्यायला लागली, मी गुंता टाकायला लागली. कोणी पाहुणे रावळे यायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवा, नाही तर फणी आलंच. हिला कोण पाहिलं, कोणा डुचकीला नाही तर काय म्हणलं, आता टाकता घरी गुंता अशी मारील ना फडानी फडा फडा फड नाही तर काय म्हणलं. रमेश भाऊजी एक म्हणलं बुटक इकडे या, धांदरट इकडे या, बितडावरचा मारुतीचा फोटो तिकडे कुठे पाहता. मी सांगायले मारुतीन तुम्ही पाहिलेत गांधी, ते बितडावरचा मारुतीचा फोटो, त्याच्या टांगड्या गेल्यात वर, मुंडके गेले खाली. तो बाबा आला तर म्हणून मारुती शीर्षासन करायला लागला, काय करायला लागला. आणि हे सगळं झालं की नाही, एक काम करा तुम्ही मामी आपल्या पोट्यावर सोट्यानं फार वाईट थोडे हो. कोणी पाहुणे रावळे आले ना की हटकून मी पाहुणे समोर येते उभे राहते म्हणते भूक भूक भूक. तर पोट्यानं सगळ्यांना मेले ना बरोबर एकत्र करा आणि त्यांच्या नरड्यामध्ये 4-4 घास कोंबान खाल्ले, नाही तर आडवे पाडू छाताडावर बसू घाला मिळले ना, म्हणजे पुन्हा बुक बुक करणार नाही. आणि हे झालं की नाही सुशी तू एक काम कर, आपले सगळे पोट्टे ना पाहुणे येण्याच्या अगोदर सगळे एकटे करा आणि सगळ्यांना मेले ना खंगाळून काढा, नाही तर थोबडाला पापड्या घेऊन तसेच जातील बाहेर. आणि हे सगळं झालं की नाही बरोबर बसू हे थांब, ही फार बाई वचूच करती नाक तोडा मेला, जसं की हिच्याच खांद्यावर येऊन पडलंय सगळं. अगं सुशी ते कोणी यायचे ते कळल्यापासून मला काहीच सुधारणा बाई, शपथ खोटं नाही सांगत. माझ्या छातीमध्ये नुसतं धड 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 धड, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. माझ्या हातापायाला गोळे चालेत. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड होते, माझ्या तर छातीमध्ये लक 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 लक. अगं ही त्या छातीमध्ये धडधड होते, तुझ्या छातीमध्ये लकलक, माझ्या तर छातीमध्ये चमचम चमचम चमचम. अगं बोलू नका ग, काम थोडे नागा दे फार, नाही तर काय मिळालं बरोबर उरकून घ्या. आणि हे सगळं झालं की नाही मामी तुम्ही पाहुण्याच्या खोलीचं तुम्ही नका जाऊ. ए सुशे पाहुण्याच्या खोलीचं तू पहा, आणि सत्तरांच्या तिकडे पहा ना ग ते वल्ल काय पडलं, नाही तर काय मिळलं. आणि वंस 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 गेले तिकडे, गेले ना गेले. अगं अजिबात कामाला हात लावत नाही, शपथ कुठे नाही सांगत तुला, कामाला हातच लावत नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत गुरगुर 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 हिंडती आणि असं वासती कामाचे डोंगर उचलायला लागलेत म्हणून. पण आपल्याला बोलता येत नाही ना बाई, आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला बोलता येत नाही. कामच करतच नाही, नुसतं इकडून इकडं दिमागात फिरती. पाहिलं का. आणि बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही. स्वभाव तर तुला माहिती कसा, बोललं की फुस, बोललं की फुस, बोललं की फुस. अगं काय ही जगावरीत नणंदे का काय, नाही तर काय मिळलं. अजिबात कामाला हात लावत नाही, शपथ कुठे नाही सांगत तुला, कामाला हातच लावत नाही, लावतच नाही, नाही तर काय मिळलं. अगो आता परवाच्या दिवशीची गोष्ट सांगते तुला मी, परवाच्या दिवशीचीच गोष्ट सांगते मी. काय झालं, मी हे वट्टावर बसलो होतो गटकावर गप्पा मारीत. मी यांना म्हणलं अहो वंशेला तुम्ही थोडं समजून सांगा, एकत्र कुटुंब एकत्र बारदान म्हणल्यानंतर प्रत्येकाने थोडं 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 काम केलंच पाहिजे. असं कसं एकट्या माणसाने किती म्हणून मरायचं, त्याला काही शेवटी मर्यादा आहेत की नाही. म्हणून हक्काचा माणूस मी सांगायला गेले यांना की त्यांना तुम्ही समजून सांगा. एखादं भांड वशट पडलं तेवढं उसळून ठेवावं, एखादा बोळा पडला त्याची घडी करून ठेवावी, एखादी काडी पडली त्याची उचलून ठेवावी. आपलं माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. सांगितलं बरोबर मला इतकं बोलले बाई, मला फड 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 काय सांगू तुला, फार बोलले. आपलं माणूस म्हणून मी आपलं माणूस म्हणून मी त्यांना हक्काने सांगायला गेले.
तर आपलं मेलं सुंगास, आपलं नशीबच फुटकं. इथं हात घालायला जाऊ तिथं भोका निघाले. मी लग्नाच्या पूर्वी वडिलांना मी म्हणलं होतं, मला या घरात देऊ नका हो, मला या घरात देऊ नका, मला या घरात देऊ नका. माझ्या पाठीवर हात फिरू फिरू मला समजू समजू सांगत होते, मोठं घर मोठं घर मोठं घर, रे असं मोठं घर. अजिबात काम करत नाही, शपथ कुठे नाही सांगत तुला, कामाला हातच लावत नाही, नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत. आहे ना, लावला कधी कामाला हात. मग मोठ्या घरची आहे ना, मोठ्या घरची. आपण काही बोलायला जावत आहे असं. आता परवाची गोष्ट सांगते तुला, तू आपली म्हणून मी तुला सांगायला, नाही तर मारशील बॉम्ब. तिकडे कुठं पाहते, माझ्याकडे पाह. आता परवाची गोष्ट सांगते मी तुला. हिची कशी स्वभाव, काही चांगलं घरामध्ये झालं की मोठेपणा आपल्याकडे घ्यायचं, सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं. कोणाला सण होणार आहे ग, मर मर आपण मरायचं आणि हिने मोठेपणा घ्यायचं. आता परवाच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. सत्यनारायण सत्यनारायण ग, अगं झाला का नाही, एक तर वाईट तरी म्हण, नाही तर नाही तरी म्हण. दातखिळ बसल्यासारखी उभी काय राहती आणि पाहती काय माझ्याकडं, वय म्हण नाही तर नाही म्हण. असं परवाच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला. अगं तिला तुम्ही घाबरता काय काय एवढं, मी आहे ना, फक्त ती आली की सांग मला. आता परवाच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायण झाला, सगळीकडं गावात सांग सुटली, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. हिच्यामुळं सत्यनारायण वरून रजा घेऊन खाली आला. काही चांगलं झालं माझ्यामुळं झालं, चांगलं झालं माझ्यामुळं झालं, चांगलं झालं माझ्यामुळं. अगं काय ही जगाबरीत नंदी का काय. मग आता यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. सगळीकडं गावात बोंबल सुटली सांगायला, दाराच्या कड्या कड्या वाजू वाजू सांगायला लागली, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. ढमेली. यंदाच्या वर्षी पाऊस भरपूर झाला, शेतामध्ये हरभरा टरारून वर आला. सगळीकडे गावात सांग सुटली, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, माझ्यामुळे हरभरा टरारून वर, हिच्यामुळं हरभरा टरारून वर. हरभरी मेली. सुलुवंशाला लेकरू झालं, सगळीकडे गावात सांग सुटली, माझ्या. आता काय ही बाई कशाचं श्रेय घेईल आणि कशाचा मोठेपणा घेईल काही सांगता येत नाही ग, सांगता येत नाही. नको 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 नको. परमेश्वरा, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं असेल तर हिच्या पोटी जन्म घ्यावा. खोटं नाही सांगत तुला, पण सांगता कोणाला, सांगता कोणाला. मोठ्या घरची आहे ना, ननंदे पुन्हा, सांगता कोणाला. अजिबात काम करत नाही, शपथ कुठं नाही सांगत तुला, कामच करत नाही, कामच करत नाही. आता परवाच्या दिवशी आली. कुठे तुम्हाला भास पार होतात का कशाची, ती इकडे ती मुलीच तुम्हाला भास होतात. आता परवा आली. कुठे सावली दिसते काय तुला, मला कुठं दिसे ना तुला. वंस या, हे तक्केन लोड आहेत ना, तक्केन लोड. हे याच्यातला कापूस बाहेरला बसले बसले तो हात तरी कोंबा नाही तर बाहेर तरी काढा. गेली घरामध्ये हा गोंधळ आणि बाहेर बातमी पसरली, जानराव येणार, जानराव येणार म्हणल्या बरोबर गावातले घरातले पोट्टे सोट्टे बायका पोरं सगळे वेशीकडे टक लावून पाहत बसले, कसं असतंय जानराव. पोरांच्या हातामध्ये विटी दांडू, भोरे, गोट्या बिट्या, झाडावर वाट्यावर पारावर इकडे तिकडे पोट्टे सोट्टे खेळता खेळता सगळे पोट्टे आज आपल्या गावामध्ये गोरा येणारे. ए येड्या, गोरा नाही गोरा. तेच भाऊ, गोरा काय गोरा काय, तुझं याकरण लई पक्क आहे का? मग सांग बर, सांग ना मला, कशामध्ये काय घातलं की र होत र र, आणि काय काढलं की र राहत. याकरणात त्याला ते वाकडं असतं, त्याला काय म्हणते. आता कुठे येतं याकरण. एक चडी नको रे, चडी नको निडोबारा, निडोबारा रे, चडी नको ना.
हो ना. बरं आपण असं करायचं का, ते पाहुणे येईपर्यंत आपण इथे दांडू भोरे गोट्यात खेळायचं का? आणि झाडावर बसून तू ते पाहुण्याची गाडी दिसली, काय रे मारू नको ना, ती गाडी दिसली की मला सांग बरं का. आम्ही असं करतो, आम्ही इटी दांडू खेळतो, तुम्ही तिकडे डावीकडच्या कोपऱ्यामध्ये मैदानामध्ये भावरे खेळा आणि तुम्ही तिकडं गोट्या खेळा. लई मजा आहे भाऊ. तो माणूस आला ना की मी त्याला पहिल्यांदा विचारणार, व्हॉट इज युअर मीन, व्हॉट इज युअर मीन. मीन नाही रे, नियम. अरे तेच भाऊ. दादा म्हणला पहिले शूट आपण इंग्रजी बोलायला आलो की त्याला कळत नाही, त्या बोलायला की आपल्याला कळत नाही. बॉम बॉम होय तिकडं, मी बोलतो नाहीये, मी बोलतो ना, होय तिकडं बुम. अरे मान इट्टी मी नाही कळत, तू फार लांब खोलतो, जवळ खोल ना. येड्या, ते पाहुणे आले ना, बुम. अरे तू लागला ना भावरा, तिकडे खेळणार आधी घुसली ना पायात, निघाला ना रागूत. हो ना, इकडे खापदडामध्ये येऊन राहिले, एवढं मोठं मैदान असताना आणि तुम्ही गोट्या तिकडे खेळणार. ते पाहिला का तो, पाहिला का नाऱ्या, नाऱ्या अरे गोट्या हलू नको ना राव. अरे गोट्या हलवल्या तर नेम नाही लागत ना राव मग. हो ना, तो पाय गोट्या हलवायला लागला, त्याला बाहेर सांगा ना कोणतरी, गोट्या हलवल्या तर नेम लागेल का मग. आणि हा पाहिला का, पांड्या असं काय करतो, अरे गोट्या खेळू द्या ना भाऊ नीट. हा काय करतो पाहिलं का, गोट्या मारायला खाली बसला का मागून पाहिला होतो, पाहिलं का, पाहिलं का. अरे आम्ही कसं माराव ते, गोटीला नेम नाही लागत ना. हा इकडे गोटी हलवतो, तू इकडून मागून पाहिला होतो, आम्ही माग पाहो का पुढे पाहो. अरे मी निघायचं नाही, मग काय मी निघाय. ते आले की मी त्या पहिल्यांदा विचारणार, तुमच्या देशामध्ये गोट्या केवढ्याले असतात. हे बावळ्या, काही विचारतो का, तुला काय करायचं त्यांच्या देशातल्या गोट्याची. काय भाऊ, आपण आपल्या गोट्या खेळत बसतो, त्यांच्या गोट्या केवढ्या, आपल्या गोट्या केवढ्या. असं अरे मार नको रे. ते तो पम्या झाडाखाली काय करतो, पम्या काय करतो, तर पम्याचं झाडाखाली बसून काय चाललं वा. तर पाहुणा यायचं टेमन, पम्या झाडाखाली बसून काय सुरू केलं पाहिजे त्यांनी. आहे का, ए पम्या अरे पाहुणा पाहिल ना, अरे पम्या तो पाहुणा झाडाखाली पाहिल ना, तुला अशी अवस्थे रे. अरे त्या माणसावर इम्प्रेशन मारायला इंग्रजीचं पुस्तक वाचत बसला आणि त्यानं पुस्तक उलट धरलं ना. पम्या अरे आली गाडी पुढे, गाडी यार काय सांगतो राव, काही सांगतो. ते बाप्पाचं ट्रॅक्टर आहे ना, पहा ना. आणि ते पाहुणे आले पुढे, तो गाडी गाडी आली वाटत. चढी नको चिमटा नको चिपे, काय नको उडू ना. हे पाहुणा पाहिजे ना असं आली वाटतं गाडी. अरे 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 बाप, आता तिचं थांबल बरं का ती गाडी. अरे बाप केवढी लंबी सोडी गाडी, अरे बाप, अरे बाप उतरला माणूस त्याचे. अरे बाप केवढा पाय, आपल्याकडे पाहायला आले, आपल्याकडे पाहायला आले, आपल्याकडे. मामा गुड मॉर्निंग. आमचं तुम्हाला गुड मॉर्निंग. त्यांनी माझ्याकडे पाहून असं असं केलं. तिकडं झाडाखाली बायका. रुकमन हा माणूस असा ढवळा का म्हणून दिसतो. चुप, ती माणसं तसेच असतात म्हणे, पांढरे पिठावानी. आणि केवढा आहे माय बाप, एवढा तर लेक केवढी असेल माय, आणि दादाचं कसं होईल बाई. आणि चालला बाई वाड्याकडे, कसा चाललाय, झप 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 चालला ग, चालला ग, चालला ग, चालला गेला. घुसला बाई, घुसला ग, घुसला. एकदा वाढत ते पोरं वरडायला लागलेत वाटतं, गडी जवळ आला वाटतं पाहुणा. बबन्या त्यानं घेऊन ये. अहो ते लांब येतात, त्यानं घेऊन ये लवकर. तुम्ही किती फार गडबड करून टाकताकडे, तुम्ही सांगितलं तरी मी जाऊन त्यांना घेऊन. प्लीज कम, प्लीज कम, प्लीज कम, कम ना, प्लीज कम ना, प्लीज. फादर बाप्पा काशीनाथ. हॅलो, हा रेडिओ, व्हॉट्स नेम. बबन्या. हॅलो, how are you?
Hello. Hello. Hello, howdy there. Hello, howdy there. Hello. Hi. Why stirring hot in the days? This is typically an old construction. Fantastic. Very good. Hey, Baba, I would like some one thing from you. When I went to this village, I was seeing the right wing of the village was completely green. The land was room. Yes. Yes. Yes, na. I say, in this crowd, I didn't find anywhere Kashi. Where is Kashi? Kashi. Hey, Kashi Mausi! Oh, no, very sorry. Not Larry. I'm sorry. Oh, Dada! Hello, Naboom! Hello, how did you? Hello, Kashi. How did you? Very good. Well, it seems that you are working very hard these days. You become quite strong and stout. Very good. Cassie, you know that I'm very busy today. I have to go as early as possible, so you please ask your father to expedite the matter. बाप्पा ते म्हणतात की जरा पटकन जर बोलाचाली झाली तर अरे जरा दम धर ना. आत्ता आला पाहुणा आल्या आल्या आणि तुला म्हणलेले मी मध्ये मध्ये विंग्रजी नको बोलू तू बाबन्या. त्यानं विचार लांबून थकून भगवून आलेले त्यांना म्हणा तोंड बिंड खंगाळायचं तर खंगाळून घ्या. त्यानं विचार चहा घेता कॉफी घेता. हा दादा ही इंग्रजी बोलला मध्ये म्हणून मी बोललो नाही. जानना यू वॉन्ट टू खंगाळायचं नाही बर. यू वॉन्ट कॉफी का टी? टी टी म्हणले रे. ए म्हणले 4-5 कप कडक चहा कर. साखर आणि त्याच्यामध्ये चहाची भुकणी फेक आणि खळखळ उकळून आणि चांगली स्ट्रॉंग करून कडक. लांबून आले थकून ते आमची मंदी टी ब्रिंगिंग ना. Okay. Thank you very much. Cassie, I would like to know some of the important aspects. First of all, Indian marriage, customs, rituals, and traditions, and second, the financial aspect of all these things. So you please ask your father to expedite the matter. बाप्पा ते म्हणतात काही महत्वाच्या गोष्टीचा अरे जरा दम धर ना. हे बाय काशीनाथ, आपल्याकडे रीतिरिवाजाप्रमाणे लग्न ठरवण्यापूर्वी लग्नाची बैठक होईल. बैठकीमध्ये गावातले 4 माणसं येतील, आपतेष्ट येतील, बरोबर आहे का नाही, नातेवाईक येतील. आणि बैठकीमध्ये ठरलं तुझं नशीब, नाही ठरलं तर असतो. बोला चाली झाल्या बगर कसं काय ठरवायचं मध्येच. यालाच म्हणते तू तवळा नाव रानगोड याला बाशिंग. मग तो चहा आला चहा. हळू ये अगं, हळू ये अगं, घाबरू नये, काही करत नसतात ते. अगं तू पाडशील तू. अगं तू जाय तू. आमची मंदी तुम्हाला फिरिंग. प्लीज टेक ना टी. जॉनराव टेक. बाप्पा या. दादा जा येडी. प्लीज स्टार्ट. Oh, thank you very much, Cassie. Receive a confidential letter in which you mention your marriage problems. Let me see. Anyhow, we'll think of the problem. Mr. John, don't worry. We'll sit for discussion. You just accept everything. Later on, we'll see. No, later on. It's not the question of your future life only. It's the question of my daughter also. And second thing, that I would not like to hide anything. Let's be frank in the discussion. Please be open. Please ask your father to ex. बाप्पा ते म्हणतात त्यांना फारच घाई. अरे जरा दम धर ना. असं कमून करायला त्यानं म्हणा चहा घ्या. त्यानं म्हणा आपल्याकडं रीतिरिवाजाप्रमाणे बैठक झाल्यावर त्यांना लई घाई आहे का. मग एक काम करा. त्यानं म्हणा चहा झाल्यावर तुम्ही माडीवर थोडी विश्रांती घ्या. काय शेनात तू त्यांना माडीवर घेऊन जा. बबन्या तू गावात जा. शास्त्री बोला सांग, व्यंकटरावला सांग, छगनरावला सांग, मामाला सांग, काकाला सांग, बाळासाहेबाला सांग. हे बघ ऐक. त्याच्यानंतर बाजीरावच्या घरी जा. बाजीरावच्या घरातून तिकडून नानाच्या घरून मग मामाकडे जा, काकाकडे जा, आणि बाळासाहेबला म्हणा ताबडतोब या. आणि शास्त्री बोला म्हणा पुढे निघा तुम्ही. आलं लक्षात. पुरी हो आवरा लग्नाची बैठक. आवरा 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 म्हणल्याबरोबर घरातलं वातावरण एकदम बदललं. बायका उत्साहात उठल्या, पदर बिदर खोचले. घरामध्ये लगबग 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 कामाला सुरुवात झाली. सुरेख बैठक सजवण्यात आली. प्रसन्न वातावरण तयार झालं.
1-1.5 तास कसा गेला कळलं नाही. वरून मिस्टर जॉन गावातून माणसं, या नारायणराव इकडं, भाऊराव इथं इथं बसा ना, या तक्क्याला टेकून बसा, तुम्ही त्या लोडाला बसा असं बसा, या नारायणराव, भाऊराव, बाजीराव इकडे या, भीमराव तुम्ही इकडे या, मामार माग बसून कसं चालेल, बसा पुढे असं, इकडे या ना, आता तुमचंच काम आहे ना सगळं, या बाळासाहेब घ्या पुढं, शास्त्री भाऊ हळूहळू 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 हळू, त्यांचं वय झालेलं जर हळू घ्या पुढं, सावकाश पहा, या सर्ग पुढं असं, बस बस घ्या मंडळी बस, अजून लई माणसं येणारे, बस सारखं पुढं बस बस आज. जानराव तुम्ही इकडे बसा, काशीनाथ तू त्यांच्या पलीकडे बैस, बबन तू मध्ये बैस, ते जे विंगरजी सांगतील ते आम्हाला सांग, आम्ही जे सांगू ते त्याला सांग. काशीनाथ तू मध्ये मध्ये बैठकीत विंगरजी बोलू नको, बोला चालीमध्ये. मंडळी हे जानराव, आपल्या काशीनाथनं काय इतिहास भूगोल करून ठेवला तुम्हाला तर माहिती, हा पोरीचा बाप आहे. रीतिरिवाजाप्रमाणे बोला चाली करून घेऊ, जमलं नशी, नाही जमलं तथाच तू, मी पहिल्यांदा कुकुलवून घेतो आणि मग बोला चाली करून घेऊ. जानराव आमच्याकडं रीतिरिवाजाप्रमाणे बैठकी अदुगर ते पाहिलं का सुशीचं पोट, अरे सतरांजाच्या द्वाऱ्या काढू नको ना, नाही तुम्हाला नाही थँक्यू व्हेरी मच. शास्त्री बा तुम्ही घ्या पहिल्यांदा बोलून. त्यांना म्हणा रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही आमच्याकडे ज्या पद्धतीने विवाह विधी संपन्न करतो त्या पद्धतीने सर्व विधी संपन्न व्हावा. शास्त्री बा बस खाली. बबन सांग त्यांना. ते म्हणले की दिस मॅरेज ॲज पर आवर कस्टम, ट्रेडिशन, रिलिजन, झालंच तर तुमचं कल्चर, आमचं कल्चर, अँड यू नो आवर होल. I cannot fall like that. What am I saying? Can't say. I cannot fall like that. Oh, I say, you must ask for Indian marriage customs, rites and traditions. Okay, right to agreed. Right म्हणले होते. मंडळी त्यांना जायची का ये, मी पुढे त्यांना दुसरा मुद्दा सांगतो. बबन त्यांना सांग, हे लग्न तुम्हाला दोन्ही अंगानं करून द्यावं लागेल. दोन्ही अंगानं, आता काय ताप आहे, दोन्ही अंगानं. जानराव, you will have to do this marriage by both the bodies. Oh, I cannot follow exactly what is about the bodies. Later we're funny, what is about the bodies? You don't know? Wonderful. Oh, your body and our body, both body. Oh, Kashi, what's that? Oh my God. Very funny expression. Wonderful expression of body. You have to say expenditure of both the sides. Okay, right to agreed. Right म्हणले. आता त्यांना म्हणा तुम्हाला लग्नाचा सगळा बस्ता घ्यावा लागेल. बस्ताला काय म्हणतो? बस्ता. John, you will have to take a whole basta. I don't follow what is a basta. You don't know basta? Wonderful. Oh, basta म्हणजे cloth of Kashinath, his father, mother, grandfather, then sister, and in basta there are lugde, dhotra, पैठण्या, then लेकरा बाळाचे कपडे, खण. You don't know? Wonderful. बस्ता म्हणजे क्लॉथ अपन क्लॉथ अपन क्लॉथ अपन क्लॉथ अपन क्लॉथ, म्हणजे लुगडं आपण लुगडं, लुगडं आपण लुगडं, लुगडं आपण लुगडं, लुगडं आपण लुगडं, लुगडं लुगडं, देन धोत्र, धोत्र 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 धोत्र, देन खन 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 खन, and all these gatta cloth, in one big white cloth like this and that cloth here like this and then gat like this and gatta and basta. I say, Yaman say, total explanation of cloth about the sides. Okay, right to agreed. Right म्हणले भाऊ. तेवढ्यात ही बोला तरी चालू असताना मिस्टर जॉन मध्येच, I don't buy a baba, please come here, please let know where is the toilet. त्यांना जायचं वाटत तिकडं बाहेर टॉयलेट म्हणले ते. जॉन रो, यू गो बियॉन्ड दॅट भिताड.
गो हा गो अँड डू. मग आता काय करू मी, आपल्याकडे गावात दुसरी सोयच नाही, त्याला मी तरी काय करू. ते मला म्हणले, मी त्यांना जागा दाखवली. मिस्टर जॉन गेले धावत धावत. Oh, I'm extremely sorry. Some lady was sitting in the bush. सॉरी बर का, सॉरी. मामा नक्की पार्वताबाई असेल, पार्वताबाईच असेल, तिचा टाइमच हा डब्बा घेऊन जायचा रोज. जॉनराव सॉरी बर का, यू गो अगेन अँड नाऊ टर्न लेफ्ट ना. नाऊ यू गो एनी व्यवहार, द होल वावर इज आवर. मिस्टर जॉनला वावरात पाठवल्यानंतर इकडे चर्चा सुरू झाली. मला जरा त्या माणसाचा संशय येतो. कशामुळं येतो आपण कशामुळं येतो अरे पण कशामुळं येतो. येऊया. यायला ताप आजकाल यायला कोणाचाही संशय येतो. परवाच्या दिवशी मी हे पारावर घंटाभर गप्पा मारित बसलो होतो. उठता मला म्हणले आजकाल मला स्वतःचा संशय. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, वरच टिचले. तुम्ही काय काळजी करू नका ना. आपण आपल्याकडे लग्नाच्या बोलाचाली झाल्यानंतर जसं याद्या करतो तशा याद्या करू. त्या माणसाची जानरावची त्याच्यावर एक सही घेऊ. छान आपल्या माणसाच्या सह्या घेऊन बस काय काळजी करू नका तुम्ही. आले ते त्यांना टाइम होईल. पुढचा मुद्दा सांगा. त्यांना सांगा 20,000 रुपये वरदक्षिणा द्यावी लागेल. त्यांना 20,000 रुपये वरदक्षिणा. General, you will have to give 20,000 rupees. 20,000 rupees for what? 20,000 rupees Varadakshina as a piece of husband. Why can I fall like that? What is the face of husband cash? What's that? You must say dowry. No. I don't accept this condition. This is completely outdated concept. How do you dare to ask me this question? We are living in modern age. Kashi, you please try to convince your family members that I will not accept this condition. This is completely out. No dealing between man. No, please, sorry, no. ते दाबू नाहीच म्हणायला लागलेत. मग नाही जमत नसेल काय झालं ताना त्यांना सांग कर्तव्य नाही म्हणा. जनरल, वी हॅव नो ड्युटी. ही शेड. Oh my God, Kasha, it's not a question of money only, it's a question of ethics, values of life. You please try. Oh, I say. It seems that it's a little bit difficult to convince your family members. They are very sentimental on this issue. I can't say you do one thing. I'll not give you dowry. I'll manage this amount in different form. You please try to convince your family members. Why, sir? काय म्हणले? वेगळ्या पद्धतीने ते म्हणतात की मी हुंडा तर काही देणार नाही, पण वेगळ्या पद्धतीने काय करायचं ते करेल. असं त्यांना म्हणा. पुढची गोष्ट ऐकून घ्या. ठीक आहे. राईट. त्यांना म्हणा हे लग्न तुम्हाला लंडनला करावं लागेल. लंडनला. आणि आमच्या लंडन मध्ये हे लग्न जर होत असेल तर आमच्या अख्ख्या वार्डाचा जायचा यायचा खर्च होत असेल तरच होईल. हा मी सांग. जनरल, दिस मॅरेज ऍट लंडन, युअर विलेज, and our whole world will come back. Boom. What am I saying? What is Warad? You don't know Warad? Warad म्हणजे Kashinath, his father, mother, sister, grandfather, grandmother, and then she sitting, Atya, Mami, Kaku, Maushi, then she sitting with Lekru on Mandi in corner. Then he, Bhacha, Kaka, Mama, then he, Sadu, all family member Warad. Family member Warad. I say Warad. What's the attention to know about Warad? I say, Kashay. I think that will automatically chart a plan. काका मामा ते असं म्हणाले की खास विमान करून घेऊन जाऊ. असं त्यानं म्हणावं सही करा. जनरल, प्लीज राईट युअर नेम और डू अंगठा. आमच्यामध्ये अजून चालू आहे अंगठ्यानी काम. I say you want undertaking for me. Okay, please. I will say this. Kashay, please go through the script. I don't know what this is. All right, flies confirm. Okay, Pepper, please. Okay, righto. Pepper, please. Your pen, please. Hello, congratulations. Hello, congratulations. I'm very happy today, really, Cassie. I know what's the extra feeling today. Now, you know one thing, you just fix the date, and let me know by Carol so that I shall come to receive an report. And the rest of the technical problems, please explain to your family members in details.
and my daughter, Judy, will be very happy to see most informal atmosphere in your family. Now, Kashi will explain you everything in details. Oh my God, it's too late for me. Oh no, I take your permission. Thank you very much. Bye-bye. Bye-bye. बाप्पा चालले ते नाही त्यांना म्हणा जेवण जॉनराव यू प्लीज टेक युअर फूड अँड देन गो थांबतो म्हणले का वा वा मंडळी माणूस पुन्हा एवढ्या लांब येणार नाही व्याही भोजन उरकून घेऊ पोरी हो उठा तोंड नका पाहत बसू माणसं पाहिले कधी स्वयंपाकाला लागा सगळे माणसं जेवणारे याही भोजनाची तयारी करा आवरा 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 काशीनाथ स्वयंपाक होईपर्यंत जानरावला बाग बगीचा शेतीवाडी दाखवून ये बाबऱ्या गावात जा वाजंत्रीवाल्याला म्हणा बडवायला या म्हणली थांबा आवरा पोरी हो आवरा पोरा हो आवरा 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 म्हणल्यानंतर घरातलं वातावरण एकदम बदललं बायका उत्साहात उठल्या पदरबित्र खोचले घरामध्ये तरतर 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 कामाला सुरुवात झाली काही गेले मळ्यामध्ये भाजीपीची खोडली स्वच्छ ती कचकच कापली चुलखंडावर टाकली राटराट शिजाय आली काही उत्साहात बाहेर आल्या सुरेख रांगोळी काढली पाट मांडली केळीची पानं फुलपत्रे तांबे भांडे ठेवले बटाटे कापले उदबत्त्या खोपसल्या बाहेर वाजंत्री वाजायला लागली ताड 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 एक आवतन गेलं शेतात एक आवतन गेलं गावात नारायणराव या पाटावर भाऊराव या पाटावर बाळासाहेब या पाटावर मामा तुम्ही इकडं काका तुम्ही पलीकडच्या पाटावर जानराव नाही थांबा तुम्ही थांबा शास्त्रीबा तुम्ही तिकडं सावळ्यात या जानराव या 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 I say this is typical Indian style wonderful what is this white designing what is this white designing this का दिस ना आपले व्हाईट स्टोन रगडू रगडू रांगोळी आय से रांगोळी आय से वंडरफुल जॉनराव तुम्ही या पाटावर बसा दिस पाट दिस पाट दिस सिटा 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 सिटाना I say wonderful when I had been to India 10 years back, I recollected all story, and my friend's residency has managed like this, and therefore I'll try my little best to manage because the folding of the legs is a little bit difficult. But even then, no, I'm very sorry. I'll manage like this. असं म्हणून ते गुडघ्यावर बसल्यावर तिकडे कोपऱ्यात चर्चा सुरू झाली त्यांच्यामध्ये जेवायला बसल्यावर नमाज बिमाज पडतेत का काय अरे बसू द्या हो आवरा पोरी हो वाढा बरोबर बरं त्यांना जायची घाई आहे हा अगोदर मीठ लिंबू कोरडी चटणी पातळ चटणी कोरडी भाजी पातळ भाजी ताट कसं सजलं पाहिजे जेवणारा माणूस ताट पाहून प्रसन्न झाला पाहिजे खरकट फेकल्यासारखा पाण्यात नका टाकू चला पुढं एका मागोमाग एक चला थरथरायला काय झालं का तुला चला पुढं शाबास चला आरा राम त्या सुशीच्या पोराला कोणी सोडलं पंक्तीत अरे 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 केला त्याला पचका पडला त्याचा पाय पातळ भाजीच पचकन अरे 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 ते पान बदला दुसरं टाक अरे त्या लेकराला मारू नको लेकरू माणसाकडे येईल को गोठ्यात जाईल असं बदला पान असं झालं सुरू करा म्हणा त्यांना सांग सुरू करा म्हणा सावकाश होऊ द्या आपल्या वावरातले सांगतो जानराव स्टार्ट ना बट स्लो दिस राईस आवर वावर प्रोड्यूस दिस ब्रेड आवर वावर प्रोड्यूस दिस घट्ट व्हेजिटेबल दिस पातळ व्हेजिटेबल दिस वाकड्या तिकड्या कुरड्या ऑल 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 आवर वावर प्रोड्यूस आय सा व्हाट इट गॉड व्हाट इज दिस ते मिरचीचं बोंड आहे आय से बॉंग I like this vegetable food. It has been advised by experts that vegetable food is very good for health in these days, and because like a quantity of the courage in the body or the food oh my God, very hot. काय वाढलं त्यानं मी काही वाढलं नाही त्यांनी व्हॉट इज गपकन मिरचीचं बोन हाणलं नाही एकदा आपलं जानराव ते हाय पुट ना ताप त्याला कस काय सांगाव ए सुमे ते तिकडे कुठे पाहती ते आंब्याच्या रसाचं वाढ घेऊन इकडे वाढ नाही इथं बॉम्ब लायचा टेन झाला ना बोंबलू लागला ना पाहा ना तिकडे कुठं पाहती वाढणं रस असं आगा पाडला ना बादा 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 नियम धरून वाढलं पाहिजे असं Genre, this mango juice, our produce. I say, my God.
Joss, mango, Joss, I serve. This is my brother. Right tasty. Why delicious. Why sweet. पण ते लेकरासारखं चाटायला लागले त्याच्यात काय मजा येणार आहे. जॉन नो मँगो ज्यूस नॉट लाईक दॅट. यू डू वन थिंग, यू पुट युअर हँड इन वाटी. टेक ज्यूस इन हँड लाईक दिस वंजळीत अँड देन टेक हिअर अँड देन वरपा. अहो वरपल्याशिवाय मजा नाही आहे ना. वरपा. I say, you want to like this? There's something wonderful, exciting, wonderful. You want to like this? There's a mango juice in the hand and here and the oh my God! Oh my God! I don't know. Oh no! ते सगळं अंग बरबटून टाकलं त्यांनी. जॉन युअर बॉडी बरबट पुट. तुम्ही असं करा, वाट इन अ ड्रिंक. वाट एक वाटी ड्रिंक, दुसरी ड्रिंक, तिसरी ड्रिंक. ड्रिंक करणं इतकं आघळ पगळ. नो मॅडम प्लीज. त्यांचा देह पाहायला काय केवढा आहे. मग आत्ता तो कुठं 13 वाट्या झाल्या. जॉन नो माय गॉड. I'm very happy today. Please water to clean my hands. Oh, thank you very much. I can't say. I'm very happy today. Really? Genre? Gas? What to talk of gas? It's a big stock. No gas. Mango juice. Thank you very much. Please, thank you. And oh my God. I stole life. I'll now proceed. Now, Kasi, you please explain to your family members in details. Before I will, I now once again congratulations. Thank you very much. Hello. Please come. Every one of you to London for marriage ceremony. Bye-bye. Bye-bye. Hello. Bye-bye. Hello. Bye-bye. Bye. 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 Bye करीत मिस्टर जॉन जेवून खाऊन तृप्त होऊन गाडीत जाऊन बसले. गाडी सुरू झाल्याबरोबर गावातले घरातले पोरं मिस्टर जॉनच्या गाडीच्या मागे वेशीपर्यंत मामा मामा करीत बोंबलत गेले. मिस्टर जॉन आले, लग्न ठरून गेले. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला. या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये लग्नाची तारीख मुहूर्त निश्चित ठरलं. अख्खं वऱ्हाडच्या वऱ्हाड लंडनला जायच्या तयारी लागलं. हे वऱ्हाड असं होतं की ज्यांनी कधी खेडं सोडून शहर पाहिलं नव्हतं ते निघलं एकदम लंडनलाच. एवढं मोठं वऱ्हाड लंडनला घेऊन जायचं. त्याच्यात बाप्पाचं सुरू झालं. आवरा लवकर. वळकट्या बांधल्या का? फिरकीचा तांब्या घेतला का? छात्र्या घेतल्या का? तिथं बर्फ पार पडत असतो. बद 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 खायचं प्यायचं. दुपटे दापटे अंथरुण पांघरुण घेतले. आवरा आवरा आवरा. ती वळकटी नीट बांधून घे रे. ए कुरकड पाहतो वळकटी. अरे वळकटी. आवळ नीट आवळ नीट. घेवळून घेवळून घे दोरी ताणून. ताण ताण. तोडली दोरी. तुम्हाला काय म्हणू. नाडा बांधा नाडा बांधा तिला. नाडा बांधा. ट्रंकाचं झाकण लावणारे. हे ए नारू. अरे कुणकडे पाहतो. ट्रंकाचं झाकण लाव ना. अरे कुण नाही लागत झाकण. झाकण नाही लागत. उभं राहा त्या झाकणावर. उभं राहा. अरे झाकणावर उभं राहा म्हणलं ना. उभं राहा झाकणावर. उभं राहा उभं राहा उभं राहा. असा. अच्छा तुला काय म्हणू. तोडला कडी कोंडा. शाबास. अरे माझा बहादर. सतरंजीत घ्या गुंडळून सगळं. तुमचं आवरलं का सगळं. चला मग. चला निघा. आवरा ना. अरे आवरा ना. मामाय सुखरूप नाही ग बाई. खंडेराया चुकलं माकलं माफ कर रे बाबा. अगं काय आवाज आहे. आता बाय मला काय वाटलं कोण कोणाला मारायला. तूच तुझ्या थोडात मारून घेत होती का. केवढं आवाज करायला लागली ग. मी आतल्या खोलीत होते. म्हणलं काय वाजायला लागलं बाई. मला वाटलं खरंच खंडेराया येऊन तुला चटापटा मारायला लागला का. असं कसं होईल. लेकर बाळ बरोबर लांबचा पल्ला. चला रे पोरांनो. हो चला 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 करत असताना अहो मी काय म्हणते ऐकलं का. काय म्हणते मी. काय. अहो काय म्हणते मी. अगं काय म्हणती म्हणती म्हणती. म्हणणं काय म्हणायचं तुला. ते तुमचे धोत्र
तुमचे धोत्र तिकडं लंडनला गेल्यावर मी तुमच्या धोत्राकडे पाहणार नाही, सांगून ठेवते. आणि 4 लोकात तुमची वसवस ऐकून घेणार नाही, म्हणून आता सांगते मी तुम्हाला, तुमचे धोत्र काय लावला मागापासून पाय लागलो. धोत्र 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 आपलं पाहायचं, आपल्या लेकरा बाळाचं पाहायचं, ते दिलं सोडू आणि उगी लावलंय धोत्र धोत्र. मी धोत्र बदलन नाही तर तसाच येईन, तुला काय करायचं हा? लावले धोत्रण 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 धोत्रण, मगापासून पाय लागलो. हेच म्हणत होते मी, हेच आपलं माणूस म्हणून मी प्रेमाने सांगायला जातो, तुमची आपली सारखी बस 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 चालच. काही तुम्हाला सांगायचं म्हणलं की माझं बसच आजच. अगं मारून घेऊ नको ना, एवढ्या मोठ्या कशाला मारून घ्यायला लागली? अगं नाही तर काय मिळेल यांना, कधी प्रेमाने सांगायला जाऊ की सारखं माझ्या बस बस बस. आणि मंगल कार्य असलं घरामध्ये हात कोण करतात 4 लोकांमध्ये स्वतःचा तोरा गाजवण्यासाठी, नाही तर काय मिळेल. झालं का तुमचं आवरा बरं? अरे काय करावं माय, अरे भरणार आहे तिकडं ते कुणीकडं पाहता रे तुम्ही पोरा हो. अगं तू कसं ग बाई, हे मला पाय बरं, हे बरं दिसतं का? अगं काय पाहिजे तुला? काय तू तिला कशाला विचारते? तू जण तिचं पटत नाही तर उगी आपली तिला विचारते, मग कुरकुर 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 झाली की मला सांगत येते तू, नाही तर काय तर मग उगी आपलं लावलं मगापासून पाहायला लागलो. हिला विचार तिला, तू आपल्याला काय नेसायचं ते आपण नेसव, नाही तर तसं निघाव. त्याच्या मगापासून पाहायला लागलो, तू आपलं तसंच चाललंय ते. चला चला हो हो चला 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 ना हो हो चला 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 करीत सगळं वराड हळू 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 आवरावरी करायला लागलं. आणि तेवढ्यामध्ये बाप्पांचं लक्ष त्या कोपऱ्यामध्ये, अरे ए बंड्या बंड्या, निघण्यापूर्वी सगळं दार खिडक्या कडी कोंडे रे, सगळे कडी कोंडे उडू उडू पाय आणि हळू उड. ए बजरंग इकडे ये. अगो मागच्या वेळेला मी याला सांगितलं कडी कोंडे उडून पाय म्हणून, निघता निघता सगळे कडी कोंडे हातात आणून दिले आणि झाली ना पंचायत माझी. तसेच दार खिडक्या उघडे सत्ताड आणि मी आपले बसले पाहत. शेवटी तो शेजारचा आणला सुत्तार आणि निघता निघता सगळ्या दारा खिडक्याचे कडीकोंडे ठोकत बसलो आणि गेले ना लग्न तसंच. हे हळू हळू आऊ, अरे हळू ओढणं मी द्या. ही आवरावरी चालू असताना घरामध्ये बायका पोरं पुरुष मंडळी उत्साहात होती. या इकडच्या कोपऱ्यामध्ये बायका बसल्या बसल्या त्यांची आवरावरी करता करता एकमेकीला सांगतात, अगो काय सांगू तुला, नाही तर काय मिळालं ते जानराव गेले माझ्या डोळ्याला डोळाच लागेल बाई. म्हणजे तसं नाही ग, काय होतंय अंथरुणावर पडलं की माझ्या डोळ्यासमोर बुंगच यायलंय. डाव्या अंगावर पडलं तरी बुंगच वाटतंय, उजव्या अंगावर पडलं तरी बुंगच वाटतंय. शेवटी मेलं डावांग सोडलं उजवांग सोडलं उत्तानं पडलं तरी बुंगच वाटतं. अगं तुझं तरी बरे, तुला तरी पडल्या पडल्या होते, माझं तर मोठं विचित्र झालं, मला तर बसलं तरी बुंगन उठलं तरी बुंग होतंय. अगं हिला पडल्या पडल्या होते, तुला उठल्या बसल्या होते, मला तर चालताच होते. आवरा 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 करत असताना काही बायका इकडे मध्येच, आंबा माय सुखरूप नाही गो बाई, लांबचा पल्ला, लेकर बाळा बरोबर जगदंब 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 खंडेराया, लेकर बाळा बरोबर आहे, सुखरूप नाही रे बाबा, कसं होईल लांबचा पल्ला, कसं होईल लांबचा पल्ला. आवरा हो हो आवरा, चला चला ए लवकर सांगा मला, पटपट सांगा. मी कोणतं लुगडं नेसू सांग बरं मला पटकन, मी फुलंच नेसू मोठ्याकडे. अगं कोणतंही नेस ना, कोण पाहायला लागले तुला? अगं का ग कुचके, आणि तुला पाहायला काय तिथं मोर्चे येणार आहेत का काय? नाही तर काय म्हणा. अगं ये इकडे ये, असं कर, आतून फुलंच नेस, वरून मोठ्या काढायचं नेस. चला आवरा हो हो चला 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 रे पोरांनो चला हो चला 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 करता करता ब्यामट्या खाली चाललेले चाड्या वडात, मनगट चमकीत पोट्टे भिर निघाले गाड्याकडं. वराडी मंडळी, कोणी फेटे, कोणी टोप्या, कोणी उघडे बोडके, पायात करकर वाजणार पायतान, तोंडात रंगलेलं इड्याचं पान. चला रे यांक्या, चला हे बाळ, चाल रे चला घरी सगळं वराड उत्साहात बाहेर निघायला लागलं. तेवढ्यात बायकांचं चला चला हो हो चला 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 लवकर, तुम्ही आवरा नका पटकन, असं काय करताय तुम्ही तू काय करायला येत? ए घेतलं का? ए
प्रभे घेतलं का सगळं? का नुसतीच बसलीच मेन घुम्यासारखं? तुम्ही काय म्हणला तुम्हाला आत्ता? मेन घुम्यासारखं? मी मेन घुमी आहे का? आणि तुम्ही लावता का कशाला हात? मग उगी आपलं इकडं तिकडं यायचं, गरीब गाय दिसली दाबायचं, याला काय अर्थ आहे? कशाला म्हणलात तुम्ही मला मेन घुमे? तुम्ही नुसते इकडच्या खोलीतून तिकडच्या खोलीत हिंडता नुसते आणि फौजदारासारख्या चौकशा करता कमरेवर हात ठेवून. काय म्हणली तुम्हाला? काय म्हणली तुम्हाला? फौजदार कोणा म्हण? फौजदार कोणाला म्हणली तू? आता बाई एवढं वरडायला काय झालं? नीट ऐकायचं असतं तुम्ही. मी तुम्हाला फौजदार म्हणले नाही, फौजदारासारखं म्हणले. अहो तुम्ही काय होता फौजदार? तुम्ही माझ्या भोवतीच गुरगुर करा आणि बाहेर गेले की शेपटी घाला. चला चला. बरं घेतलं का सगळं? काय पाहिजे तुम्हाला? मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्या का? घेतल्या ना. माझ्या चड्ड्या घेतल्या का? घेतल्या ना. तुझ्या तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही? आजूबाजूला लेकरं बाळ खेळतात, काय विचारावं काय विचारू नाही? तुम्हाला दुसरं काही सुचत नाही का? तिकडच्या खोल्यामध्ये बघा नवरे काय विचारायले बायकांना ते निघण्यापूर्वी. पुढे काय विचारते? मणिमंगळसूत्र घेतलं का? बोरमाळा घेतली का? कंटीची माळा घेतली का? लफ्फा घेतला का? बाक्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? ठुश्या घेतल्या का? पाटल्या घेतल्या का? बांगड्या घेतल्या का? कर्णफुलं घेतली का? नथ घेतली का? हे नका विचारू. चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? घेतल्या. ट्रंक भरून चड्ड्याच घेतल्या. चला तिथं लंडनला गेल्यानंतर त्या मांडवामध्ये चड्ड्या घाला हिंडा. काय ग बाई, माणूस माझ्या नशिबी मिळालाय. कोणाचा जीव कशात, यांचा जीव चड्ड्यात. हा चला चला रे पोरांनो. हो हो चला चला चला. अरे चला ना लवकर तुम्ही. अहो थांबा की जरा. असं काय करता? कुंकू तर लावून येऊ द्या की मला. हे पोट्टे मिळे कुंकू, हे सरक तिकडे भांड्या. हे पोट्टे मिळेल कुंकू लावायला धक्का मारायला. आणि तू मी असं येऊ का पांढऱ्या कपाळानी? तिथं गेल्यावर कोणी विचारलं तुम्ही आहात का गेले तर काय सांगू? पाहिजे ना तुमच्या नावाचा बिल्ला कपाळावर. थांबा थोडं. चला अहो थांबा किंवा थांबा. अहो थांबा किंवा असं काय करता? थोडंफार लग्न म्हणल्यावर थोडंफार लेकरं बाळा इकडं तिकडं होतच असते. असं कसं करू कसं चालेल? तिकडे सरक रे, कुंकूला हात नको लो. फरफटलं पुन्हा ते. चला ना. हो हो चला. अरे चला ना. हो हो चला. चला 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 चला. करता करता मोठं अंबाबाई सारखं कुंकू त्या बाईने कपाळाला लावलं. मोठा पदर डोक्यावर घेतला. ट्रंक वळगड्या बचकीये बाचकीये घेत अख्खं वराड लंडनला जायसाठी बैलगाड्यामध्ये जाऊन बसलं. त्या बैलगाड्याला आंब्याची पानं, केळीची पानं, तोरणं बिरणं घेत बांधलेले. वाऱ्याने फडफड खुळखुळ फडफड खुळखुळ फडफड खुळखुळ फडफड खुळखुळ. तेवढ्यात अगं बाई तुमचे धोत्र राहिले की घरी? धोत्र तुमचे छबे घेतलेत मी माझे. मला माहिती होतं तुम्हाला तसंच ठेवणार. मी घेतलेत मी धोत्र बरोबर, काळजी नको करू. घेतले. त्या सगळ्या बैलगाड्या सजलेल्या होत्या. त्या बैलगाड्या आंब्याची पानं, केळीची पानं, तोरणं बिरणं बांधलेले. वाऱ्याने फडफड खुळखुळ फडफड खुळखुळ फडफड खुळखुळ फडफड खुळखुळ. गच्च भरलेल्या बैलगाड्या. गावातून लेझिम ढोल ताशे वाजतायत. खन खन दन दन खन खन दन दन खन खन दन दन. तेवढ्यात बाप्पाने सुजनरी चला चला म्हणल्याबरोबर बाबन्या गेला पुढं. नारळ फोडलं. नारळ फोडल्याबरोबर गावातले तुतारीवाले शिंगाडेवाले यांना सूचना मिळाल्या बरोबर. तुतार्या शिंगाडे वाजत वाजत बैलगाड्या निघाल्या. शेतातून पांदीतून हलत डुलत निघाल्या. बायकांचं चालूच कसं होईल लांबचा पल्ला. कसं होईल करीत वराड बैलगाड्यातून उतरलं. बसमध्ये बसलं. बस निघाली. बायकांचं चालूच कसं होईल. वराड बसमधून उतरलं. रेल्वेत बसलं. रेल्वे निघाली. थाक थूक थाक थूक थाक थूक थाक थूक. बायकांचं चालूच कसं काय कसं काय कसं काय कसं काय कसं काय थाक थाक थाक
वराड. रेल्वेतून उतरलं, पुन्हा बसलं बशीत आणि अख्खी बस त्या वराडाला घेऊन मुंबईच्या विमानतळावर ते उतरल्यावर अरे बापरे, या गटराव गाडी मागून पुढून मरताना पुढ पाहन गाड्या, तेवढ्या मोठ्या बिल्डिंग काय. अरे बाप, माणसं वर कशी जातात खाली कशी येतात तुम्हाला माहित नाही का? नाही तुम्हाला? मी दादा एकदा गप्पा मारीत बसलो होतो तर दादाने मला असं सांगितलं, एवढ्या मोठ्या बिल्डिंग असतात ना, या उचचे उच, या बिल्डिंगला जिनी नसतीत म्हणे, जिनी नसते तर ते काय असते म्हणे, एवढ्या मोठ्या बिल्डिंगला तळमजल्याला खोली असती म्हणे, त्या खोलीला दरुजा असतो म्हणे, त्या दरुजाला बाजूला अटकन असते, अटकन दाबली की दरुजा फटकन बदलू की आपण सटकन जायचं, की आत गेले की पुन्हा अटकन दाबली की पुन्हा दरुजा फटकन बंद व्हायची. खोलीची खोली माणसाला किती किती लागली, निघत गेली. कट ज्या माळ्यावर उतरायचं त्या माळ्यावर उतर की पुन्हा अटकन की पुन्हा फटकन की पुन्हा सटकन की पुन्हा साठ. असं असतं ते. भगवानराव कळणार नाही तुम्हाला ती तांत्रिक गोष्टी, ती इलेक्ट्रॉनिक मध्ये कॉम्प्युटर असतं त्याच्यात. एवढ्यामध्ये काही पोट्टे इकडे फिरतायत तिकडे फोडतायत, फिरता फिरता पोट्टे, मामी मला भूक, मला पण मला भूक, मला भूक. ए दुष्काळात उठले का तुम्ही? त्या बैलगाड्यामध्ये बसल्यापासून भरभर 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 आता पुन्हा भूक भूक तेवढ्यात त्या सासूने आग इकडे ये. लेकरा बाळांना प्रवासामध्ये भूका लागत असतात, खाऊ घाल. बाई ससबाई, आजपर्यंत पोराने मी खाऊ घातलं नाही का? कधी खाऊ घातलं ना काय? नरड्याला नका लावलं, उपाशी मारली मी. खाऊ घालते. काय खाता रे हे पोट्टे हो? काय खाता? काय खाता? लाडू खाता, करंजी खाता का धपाटे खाता? आम्ही सगळंच थोडं थोडं खातो. खा मी हो असं म्हणून त्या बायकांनी त्या पोरांच्या समोर पत्रावळीचे तुकडे करून सगळं थोडं 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 खायला घातलं. ते पोट्टे मचाक मचाक करीत खात बसले. खाता खाता कंटाळले. अर्ध्याहून अधिक विमानतळ खरकट 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 होत चाल. तेवढ्यात काही वराडी आपली इकडे तिकडे भितडाला हात लावा, जमिनीत हात लावा. नारायणराव कुठं पोपडाच दिसन हो. लहानपणी तुम्ही पोपडे खात होते काय हो पोपटराव? हा या इकडे. इथं आल्यापासून बिडी नाही झाली, काही नाही झाली. बिडिया बिडिया नऊ घ्या ना. अनेक असा ते पाहिलं कोपऱ्यामध्ये कसं चाललंय मोकळं चाकळं. असं मोकळं चाकळं जिथं चालतंय त्याला म्हणते शिटी. काय म्हणते? शिट्टी. असं मग आपल्याकडे बघून हसायला. चला हे सगळं चालू असताना काही बायका तिकडे कोपऱ्यात वळकाट्या टाकून आल्या आल्या मोकळ्या चकळ्या घोरत होत्या. काही बायका तिकडच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बसून इथं आल्यापासून त्यांना उद्योगच नव्हता. ट्रंकातलं सामान बाहेर काढ आत घाल, बाहेर काढ आत घाल. हा उद्योग करता करता एक दुसरी सांगती, अगं काय सांगू तुला? नाही तर काय मेलं, कुठं सांगता येईना, बोलता येईना. मी त्या कोपऱ्यातल्या खोलीत गेली बाई. कोणाला सांगू नकोस बरं का, कारण तुझ्या पोटातही राहत नाही, ओठातही राहत नाही. मी तू आपली म्हणून तुला सांगायला लागले. त्या कोपऱ्यातल्या खोलीत गेली मी. नाही तर काय मेलं. अगं इतके पैसे. अगं काय झालं? अगं काय झालं? नाही नको बाई, मी नाही सांगत तुला. अगं सांग. अगं काय झालं? मी त्या कोपऱ्यातल्या खोलीत गेली बरं बाई. हो बाई. आत गेले, डावीकडं पाहिलं आरसा, उजवीकडं पाहिलं आरसा, समोर पाहिलं आरसा, वर पाहिलं आरसा, मागं पाहिलं आरसा, जिकडं पाहावं तिकडं आरसे 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 आरसे. आत गेली. मला काही सुचलंच नाही. पटकन बाहेर झाले मी. अगं तुझं तरी बरं आहे, माझं तर त्याच्यानी चित्र झालं. मी तर तिकडे गेले, दरवाजा उघडला तर एक बाई डोळे बट्टारून आता बाय म्हणलं कोणी बाय. नंतर माझ्या लक्षात आलं माझी मीच होते म्हणून. हा सगळा प्रकार चाललेला असताना त्या कोपऱ्यामध्ये ज्या बायका घोरत पडल्या होत्या त्या बायकांना बघून काशीनाथ
काय चाललंय तुमचं? आंतरराष्ट्रीय ठिकाणी लोक येतात जातात, केवढ्याने घोरतात या. उठव त्यांना. अरे थकलेत माणसं, झोपते की. उठव 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 अगोदर सांगते. एवढं बस काय झालं? आत्या उठ. ए काकू उठ. मावशी घोरू नका म्हणे. ए मावशी आंतरराष्ट्रीय घोरू नका म्हणे. आंतरराष्ट्रीय घोरू नका म्हणून म्हणायलाय दादा. उठा उठा. मामी ए मामी. मामी हे मामी. मामी ए मामी. हाय उठली बाई. अगं भाई माझ्या काय छातीत धस्स झालं ग. मला वाटलं गेली का काय. ए कशी झोपती ग तू? झोपली का गेली कळतच नाही. चपका. प्रवासाने अंग नुसता ठस 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 करायला लागलं. इथं झाडं एवढे मोकळे झालेत. पुरं जाईल पण पिशव्यात काय नाही काय कळा. असं आहे आपण मोकळं चाकळं पडलं त्यांना लाज वाटणं स्वाभाविक बाई. शिकलेल्या माणसाचं मोकळं चाकळं वेगळं असते, आपलं मोकळं चाकळं वेगळं असते. हा सगळा प्रकार चालू असताना ए बालू बालू आपलं बुंग लागलं का? अहो ती काय बस आहे काय लागायला? शहाणपण नको करू. कोणतंही वाहन लागतच असते. ते तांबडं कोणत्या देशाचं आहे? ते युरोप. आणि ते निळं ते आशिया. आणि ते कोपऱ्यातलं टिचक ना ते पिंपळवाडी. हे देशाची नाव आहे का? कोणत्या शाळेत शिकला रे तू? हा सगळा गोंधळ चालू असतानाच त्या कोपऱ्यात जे पोट्टे खायला बसले होते त्यातलं एक पोट्ट खाता खाता मामी मला, दुसरं मला पण, तिसरं पण. त्या पोट्ट्यांनी विमानतळावर हा सगळा प्रकार पाहिल्यावर तो विमानतळावरचा ऑफिसर ताड 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 ताड. हे that's not the place for this thing. Get up. Hey, get up. Get up. Get up. तेवढ्या त्या बाईनी पाहिलं आपल्या लेकरावर हा माणूस फारच फडफड. ए बाबा तुला नाहीत का लेकर? आणि त्यांना होत नाही काय? आणि एवढ्याने वसवस करायला काय झालं? तुम्ही वरल्यावर त्यांनी पोटा हळूहळू घेतलं ना. मग प्रवासामध्ये पोटा फुगली तर कोण जिम्मेदार आहे? अरे बाबा घाबरू नाही बाबा, घाबरू नाही. कोणी नाही. मामय मामय होऊ द्या. बाईनी मामा मामा करून तुंबलेले पोट्टे मोकळे केले. ते काशीनाथनी पाहिलं काय चाललंय हे आंतरराष्ट्रीय ठिकाणी. तुम्हाला एकदा नाही दोनदा सांगितलं. भाऊजी मी तरी काय करू? मला काय वसवस करता सगळेजण? खाऊ घातलं नाही तिकडे सासूबाई वरल्या. खाऊ घातलं पोट्टे मेले असे. घरून निघताना मेल्याने गाडीमध्ये भर भर भरण आता ढर ढर करायला लागलेत. तरी म्हणत होते मेले ना खाऊ नका मग खाऊ नका खाऊ नका. मग त्या बाईनी जे विमानतळावर पोट्टे आडवे उभे बम बम बमकोले त्या पोट्ट्यांनी आंतरराष्ट्रीय सुरात पोंगण्यास उघड बोम. आणि हा सगळा गोंधळ चालू असतानाच एक महत्वाची अनाउन्समेंट या गोंधळामध्ये झाली. युअर अटेन्शन प्लीज. Guests United and his marriage party are requested to come to the count of all important information. Your attention please. दादा या बाईचं मुंडकं काय बघण्यात अडकलं का काय? दादा त्या घमिल्यातून आवाज. मी जाऊन येतो निघायची सूचना आहे. तेवढ्यात तो उत्साहात निघाल्यावर ए दादा आत्या म्हणायला लागली नवरदेवानी तसं बुंड हिंडू नये म्हणे. काजळ घाल बट्टो लावून मुंडोळ्या बांध. इथे काय तुमचा आग्रह आहे? बरं बांधा चला लवकर. मुंडोळ्या आहेत असं. बरं घाल बांध हळू बांध ग. हे काय बट्टून हे काजळ हळू घाल ग हळू घाल. ऐक तुझा चटणीचा होता का ग? आता या डोळ्यात नको एकाच डोळ्यात पुरे काजळ. असा तो काशीनाथ भोकाडी सारखा चेहरा घेऊन निघाल्यावर बायकांनी कौशे लेकरू पाय ना कसं हुशार निघाले तसं. अगं खेड्यात शिकलं पण बोलते कसं पोपटासारखं चालते कसं मोरासारखं. माय कौतुकाचे उमाळे आले संपले तेवढ्यामध्ये काशीनाथ चला 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 निघाल्या म्हणून तेवढ्या शास्त्री भाऊनी थांब बाद कुठल्याही शुभ कार्याच्या प्रस्थानापूर्वी त्या भानाला आंब्याचे पानं केळीचे पानं. शास्त्री बा ते विमानाला कुठून बांधायचं आता? विमानाला केळीची पानं आंब्याची पानं. हे म्हातार काही सांगायला बरोबर येणार का? चला पुढं चला पुढं चला पुढं चला पुढं काय राहिलं? चला पुढं. अहो देवाचे वस्त्र. अरे बाप देवाचे वस्त्र कुठेलाच राहिले सगळे. मग सगळे देव तसेच आहेत काय? लंडन पण. अरे बाप नाही डब्यात झाकले. मग त्याची काय काळजी करता? तिथे गेल्यावर पाहू ना एखाद्या दुकानामध्ये मिळाले रेडीमेड कपडे. काही बोलता बाळासाहेब तुम्ही? त्यांच्या देवाचे कपडे आपल्या देवाला कसे येतील?
मग त्यांचे मापक एवढे, आपले मापक एवढे. चला पुढं, चला पुढं, चला पुढं, असं करता करता ते सगळं वराड हळू 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 पुढे जात होत. आणि जात असताना एकदम मध्ये, अरे थांबा हो, पुढं असं काय करता तुम्ही, काय राहिलं, काय राहिलं म्हणजे नारळ फोडायचं. आपण इथं फोडू देतात म्हणे. कोण म्हणलं, कोणतरी म्हणलं फोडू नका म्हणलं. कोण म्हणे, कोणतरी म्हणलं फोडू नका म्हणे. पण कोण होतं ते, आम्हाला इथं नावं माहिती आहेत का कोणाचे, कोण होते ते. पण कोण होतं, कोण तिकडे खांद्यावर 2 पट्टे होते, तो माणूस म्हणला फोडू नका म्हणला. पण कोण होता तो, इकडे माझा बाप होता. याच्या मायला एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. कोण होते, कोण होते, काय झालं भाऊ सर, मग काय झालं, हे मी नारळ पुढे गेलो. बरं मग पुढं, नाही मला म्हणजे कोण होते, म्हणलं मग मला काय माहिती कोण होते. बरं मग पुढं, चला पुढं, खूप जमले भाऊ माणसं आपल्या बरोबर, चला 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 करत सगळे जण सिक्युरिटी म्हणून बाहेर. ना आपण येत नाहीत, आत काय आपण चोट्टे वाटलो का, इकडं आत घाल तिकडं आत. भाऊजी तुम्हाला तर काही नाही, आपल्याला बायकाला फार, आम्हाला बायकाला फार कस तपास, शपथ कुठं नाही सांगत. हो मला तर की नाही इतकं रागाला, असं वाटलं पायतान काढून मी. आपण आपल्याला तपासलं, ते पुरुष नव्हता, पुरुषाचे कपडे घातलेली बाई होती. चला 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 करीत ते सगळं वराड त्या प्रचंड बुंगड. आता मा एवढं काय मला भोंडायला, अगं चल घरून निघताना ते मारे डाव्या अंगावर बुंगन उजव्या अंगावर बुंग करत ती. चला रे पोरांनो, चला करीत एक पुट्ट उत्साहात वर चढलं. आणि वर चढल्याबरोबर त्या विमानाच्या शिडून म्हणायला, आत्या समजा या बुंग मध्ये आपण बसलो आणि हे वर गेल्या बत्कन पडलं तर, काय पोट्ट आहे ग, याच्यासाठीच केला होता पा नवस. हे पोट्ट नाही तिथं नाही ते बोलतं ग. परवा दिवशी विठ्ठल मंदिरामध्ये यायला नेलं, 50-50 बायका बसल्या होत्या हळदी कुंकवाला. प्रत्येक बाईला मांडीवर जाऊ म्हणायला, मावशी तुमच्या कपड्यावरचं कुंकू पुसून कसं दिसतं पाहू द्या, कुंकू पुसल्यावर कसं दिसतं पाहू द्या, कुंकू पुसलं आबद्र मेलं, निवळ मेलं, बापावर गेलं. चला अंबा माय सुखरूप ने ग बाई, कसं होईल, चला 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 करीत अख्खवर नाही पोरांनो, चला चला करीत सगळं वराड त्या प्रचंड बुंग मध्ये जाऊन बसलं. बायकांनी पोरांनी पुरुषांनी पटापट खुर्च्या घेतल्या. खुर्च्यावर बसल्यावर बायका इतक्या प्रसन्न झाल्या. तुमचं कसं आहे, आमचं फार नरम आहे, तुमचं आमचं पण नरम आहे. तेवढ्यामध्ये त्या प्रचंड बुंग मधली विमानातली एक एअर होस्टेस या वराडाच्या स्वागतासाठी हातामध्ये ट्रे घेऊन मोठ्या दिमाखात, So you want toffee sweet? Toffee sweet? 7 toffees? Yes, thank you very much. Please. Madam, you be comfortable. Madam, your toffee sweets? Yes, yes. ए बाई केवढ्याला दिले का? नो इट्स फ्री. फुकट आहे का? फुकट आहे का? कळल्यावर पोटरी जम मारला वाचका त्या ट्रेवर. मला 11 मिळाले. It's all right, I'll bring it again. असं म्हणून ती पुन्हा केबिन मध्ये गेली. आणि तेवढ्यामध्ये सूचना सुरू झाली. You requested please. Passengers are requested to fasten a seatbelt please. ही बाई काय म्हणती का? कोणीतरी म्हणलं म्हणे, ती बाई काहीतरी म्हणली म्हणे. पण काय म्हणली? भाऊजी म्हणलेत म्हणे की ती बाई असं म्हणली म्हणे की त्यांना कोणीतरी म्हणलं म्हणे की ती काहीतरी म्हणली म्हणून म्हणलेत म्हणे. अगं पण काय म्हणली? अगं खुर्च्याला पट्टे येत ना, पट्टे आवळा म्हणायला लागली. का म्हणून? खुर्च्या पडतात काय बदकन? तू तरी काय ग बायकाच्या जातीला एवढ्या चौकशा. आपल्याला काय आवळा म्हणलं की आवळाच, आवळा ग आवळा ग आवळा ग करता करता त्या विमानामध्ये आज सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले. आणि सिग्नल झाल्याबरोबर ते प्रचंड बुंग मुंबईच्या विमानतळावरून त्या वराडाला घेऊन निघालं. आणि त्यांनी झेप घेतली ती लंडनच्या दिशेने एकदम. आणि प्रवास करीत करीत ते प्रचंड बुंग लंडनच्या हिथ्रो विमानतळावर येऊन पोहोचलं. पोहोचल्यावर सगळं वराड त्या विमानातून खाली आलं. अरे बाबा बाबा व्यंकटराव, इथं हिव फार वाजायलं. आपले कांबळ काढा, आपले कांबळ काढा. माय कच काय ग माय. हे सगळं वराड खाली आल्यानंतर मिस्टर जॉन मिसेस जॉन या वराडाच्या स्वागताचे हॅलो हॅलो वेलकम प्लीज हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो ना. तेवढ्यात मिसेस जॉन धपा धपा पाया सगळे ते पावलं टाकीत. हा 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 रे रे फायज हा हा. अगं माय कोण आहे ग ती? केवढा आहे धोताडा त्या धोताडा आखाड्यात जाते काय बाई? हे हळू बोल ना, असं काय करते? काशीनाथची सासू. आता माय आणि तिच्या अंगावर एवढंच का? चांगलंय बाई, आईच्या अंगावर एवढं तर लेकीचं केवढं दिसते कोणाला माहिती. चला 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 करत जात असताना आतापर्यंत न बोललेली काशीनाथची आई तिथे गेल्यावर तिच्यातली वरमाई झाली जागी. ए बबन्या इकडं ये. त्या जानरावला म्हणा पहिल्यांदा इथं वाजंत्री वाजवा म्हणा. आणि वाजवत वाजवत आम्हाला ह्या लंडन मधल्या बजरंगबलीच्या देवळात घेऊन चला म्हणा. इथं वाजंत्री? मी विचारतो जानराव व्हेरीच ब्यांड ती वरमाई शीज रुसली ना. मारा जाओ बरं. व्हेरीज टेम्पल ऑफ बजरंगबली? Bala. You don't know our God of strength, like this mouth and this strong and this. Oh, all Balash, please come. करीत मिस्टर जॉन त्या सगळ्या वरडाला हळू 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 पुढे घेऊन जात असतानाच एकदम त्या वरडाच्या लक्षात यायच्या आत ते वराड टकमका त्या गर्दीकडे पाहत होतं लंडन मधल्या. आणि लंडन मधली गर्दी त्या वराडाला पाहत होती. आणि या गर्दीमध्येच एकदम काशीनाथचा शोध घेत अतिशय सुरेख पोशाख केलेली अतिशय देखणी अशी एक युवती पटपट 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 चालत आली. आणि एकदम तिने कोपऱ्यामध्ये जाऊन काशीनाथला आलिंगन दिल्याबरोबर तेवढ्यात एका पोट्ट्याने विचारलं, आत्या दादा काय करतो? दादा कामात आहे. चला चला पुढे पाय. मागं पाहिलं तर थोबाडातच माय मी येल्या. इथं आल्याच हे दिसते, पुढे काय दिसते कुणाला माहिती पोट्ट्यानं. चला 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 रे पोरांनो चला चला करीत ते सगळं वराड मिस्टर जॉननी वेगवेगळ्या गाड्या आणल्या होत्या. त्या गाड्यामध्ये जाऊन बसलं आणि लंडनच्या चिकन्या चोपड्या रचून त्या कार सुसाट निघाल्या आणि मोठ्या एअर कंडिशन रिसेप्शन हॉलमध्ये आलं. सुरेख सजवलेलं हॉल, लाईट्स, म्युझिक, रिच कार्पेट, झुमर, सोफा सेट, आत चकचकाट. अरे बापू ना याला म्हणते हाल. काय हाल आहे आणि केवढं झुंबरे पडलं वरून बदकन तर मरलंच म्हणून. ए पोरा हो बाजूबाजूने खेळा रे. असा हा सगळा प्रकार चाललेला असताना मिस्टर जॉन मिसेस जॉन आपल्या नातेवाईकांना घेऊन त्या प्रचंड हॉलमध्ये आले. वराड भांबवलेल्या अवस्थेत हॉलकडे पाहत असताना बबन्या सगळ्या माणसांचा परिचय करायला लागला. फादर, हॅलो. मदर, हाय. अंकल, हा. मॅटर्नल अंकल, हा रे देर. साडू, हॅलो हॅलो करीत दोन्हीकडचं वराड परस्परांना भेटलं. आणि त्यानंतर मिस्टर जॉननी आपल्या माणसाच्या हातून यांच्या स्वागतासाठी ट्रेमध्ये कोल्ड ड्रिंक, टी, कॉफी, स्नॅक्स, क्रीम बिस्किट्स मोठ्या दिमाग खात्याला पण मारमे कॉलिंग टी कॉफी, स्नॅक्स, क्रीम रस, मारमे कॉलिंग टी कॉफी, मारमे कॉलिंग टी कॉफी, मारमे कॉलिंग टी. ए बाबा इकडे ते तबक ठेवी ते आणि जाय. आणि पाय हे लेकर बाळ पाहून अजून एवढं घेऊन ये जाय. असं मेले सगळे सारखेच दिसायला आले सगळ्यांचे चेहरे कळण्यानं मुळ्यानं. त्यांनी 10-12 ट्रे भरून आणून ठेवल्यावर त्या बायकांनी या रे पोरांनो या या म्हणल्यावर पोरं पाखरासारखे आले. तपकाजवळ बसले. कोल्ड्रिंक मध्ये टी मध्ये कॉफी, कॉफी मध्ये कोल्ड्रिंक, कोल्ड्रिंक मध्ये बिस्किट. काय वाटेल तसा गुणाकार भागाकार सुरू झाला. अगा का 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 पमे आला ना नाकातून कोल्ड्रिंक? आला ना बुडबुडा? केवढा आलाय हिरवा फुग्गा. फुटला टचकन. तरी मी तिला नेहमी म्हणत असते सावकाश खात जावं कोल्ड्रिंक. सावकाश खाणं पिणं झाल्यावर पहिला दिवस पाहता पाहता संपला. दुसरा दिवस उजडल्यावर बबनेनी पहिला अरे बाप दिस इज टाइम फॉर मॅरेज ना. मामी मावशी तुम्हाला सकाळपासून बोललं तर राग येईल. मग तुमचं सकाळपासून एकच चाललं 9 वरी नेसू का 5 वरी नेसू, 5 वरी नेसू का 9 वरी नेसू, वेण्या घालायचं का आंबाडे घालायचं, तुमचं काहीतरी नेसन येतं तसंच. जॉन राव ऍज पर अवर डिस्कशन व्हेरीज भोवलं बरोबर बोला. बहुलं म्हणजे वेअर हजबंड अँड वाईफ स्टँड अँड पुट गार्लंड अपॉन ईच अदर मॅरेज वाटता. Bank the rice. John, no? Where is rice? Rice for what? Yellow and red at the time of marriage to throw. Bank the rice. राईसचं वाडगं बाबड्याने हातात घेतलं. जमलेल्या स्त्री पुरुषांना उत्साह सांगायला सर इन आवर मॅरेज देर इज सिस्टीम बरं का. आवर शास्त्री भाऊ विल सिंग सॉन्ग, नॅशनल सॉन्ग नाही सॉरी मॅरेज सॉन्ग.
कुर्या सदा मंगलम. ऍट द टाइम ऑफ मंगलम यू टेक दिस राईस अँड थ्रो. मॅडम, शास्त्री, मंगलम, राईस, थ्रो. सगळ्या हॉलमध्ये राईस 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 राईस. त्या इंग्रजांना वाटलं प्रसाद आहे का काय म्हणून तोंडात टाकून पाहायला. नो नो, राईस थ्रो. ओके ओके. हा सगळा प्रकार झाल्यानंतर तेवढ्यात शास्त्रीबांनी सूचना दिली, उभय पक्षाच्या मामाला म्हणा वराला वधूला घेऊन न्यायला. वराला वधूला आणलं, बोल्यात उभं केलं. जुडीला पाहिल्याबरोबर इकडच्या बायकांमध्ये चर्चा सुरू झाली. सुमे, थोडा अलीकडे. काय, ही पोरगी काशीनाथ पेक्षा थोडी उंच दिसते काय? असू दे ना, तुला काय करायचं? नाही, मला वाटलं म्हणून म्हणलं. थोडी जाड दिसते काय? असू दे ना, तुला काय करायचं? नाही, मला वाटलं म्हणून म्हणलं. थोडं चकन पात. अगं असू दे ना, तुला तू तरी काय कर, तुला काय करायचं? तुला काय, हे पा, मला काय करायचं नाही, तुला काय करायचं नाही, जे करायचं दोघांनाच करायचं. नाही तर काय, मामी मी घरून बैलगाडीमध्ये बसलं तसं पाहायला लागले. सुमी काही बोलायला लागली तर मला सारखं टोचू टोचू, तुला काय करायचं, तुला काय करायचं, तुला काय करायचं. एवढं माझं वज होत होत तर मला आणलं कशाला बरोबर. तुला तरी काय करायचं? नक्की मिली आहे, नक्की कोणा म्हणजे भोचक मिली. त्या दोघी जणी कडा 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 भांडत असताना तेवढ्यामध्ये शास्त्री बाबांनी सर थ्रो, मॅडम राईस थ्रो. त्या इंग्रजांनी होता नव्हता तेवढा राईस बाउंड्रीवरून बॉल फेकावा तसा जोरात फेक. आणि मग आपल्या गळ्यातले कॅमेरे काढून हा आगळा वेगळा असा भारतीय विवाहाचा सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला प्रारंभ केला. The typical Indian marriage has a very strong traditional way of life. Please don't disturb me. It's but natural that the country is very old and still the wonder and riches and customs and traditions and... नाना, ते माणसं फोटो काढायला नीट चेक करून उभे राहा असं. तेव्हा नीट नाका नाका फुगू ना, नाका डोळे मोठा नाका करू. फोटो 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 फोटो. सगळ्यांचे फोटो बिटू काढून झाल्याबरोबर उत्साहात हे वराड एकमेकांकडे पाहत असताना मिस्टर जॉनी यांच्यासाठी खास पाश्चिमात्य पद्धतीची पंगत आयोजित केली. सुरेख टेबल, सुरेख चादरी, रंगी बेरंगी डिशेस, काटे, चमचे, सूर्या, पेपर, नॅपकिन्स, रिच म्युझिक. उजव्या बाजूला जॉन, डाव्या बाजूला बप्पाचा वराड. दोन्ही वराड एका टेबलावर बसल्यावर मिस्टर जॉनी सो, मॅडम युअर वेलकम, प्लीज बी कम्फर्टेबल मॅडम, प्लीज मॅडम बी कम्फर्टेबल, थँक यू व्हेरी मच, या प्लीज कम, प्लीज जॉईन, प्लीज, यस प्लीज जॉईन. तेवढ्याच बाप्पाने सूचना केली, पहिल्या पंक्तीत घ्या बसून, पहिल्या पंक्तीत घ्या बसून, पहिल्या पंक्तीत घ्या बसून. दोन्हीकडचं वऱ्हाड बसल्याबरोबर त्यांच्या लोकांनी मोठ्या पद्धतशीरपणे वाढायला सुरुवात केली. हळूहळू 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 हे वाढत असतानाच दोन वऱ्हाड्याचं लक्ष कोपऱ्यातल्या बारकडे. बाबू बाबू, इथं आल्यापासून काही झालंच नाही ना चंगी बंगी. चल, त्या कोपऱ्यामध्ये काहीतरी दिसतं, विचारू त्यांना. हे बाय, मी विंग्रजी बोलतो, तू मध्ये मध्ये बोलू नको, कारण तुझं विंग्रजी कच्च. बोलताना चुकलं की हे माणसं स्पेलिंग विचारतात. आबरू दे, चुप. रेड बॉटल, ग्रीन बॉटल, चपटी बॉटल, खंबा, केवढ्या को, अरे केवढ्या को. नो इट्स राईट बार. फुकट आहे का? वाता मग. अरे का वाता, तीर्थ वाचल्यासारखं वाता फुल. दोघांनी 2 ग्लासेस कोरे करकरीत कॅचकन मारल्या बरोबर. आता कुठे लग्न लागला वाढायला लागला. ते दोघं वराडीकडे बसले, काही वराडी तिकडे कोपऱ्यात बसली होती. त्यांची पंचायत वेगळीच. काटा बशीत घातला की बशी गर्र फिरायला. तुम्ही वडा माझी बशी, मी वडतो तुमची बशी. नाही, तुम्ही असं करा, तुम्ही धरा माझी बशी, मी धरतो तुमची बशी. आणि वडा वडा करता करता एक बशी जे उडाली ते बशीच्या माग पळत 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 गेली आवर बशी. इकडं काही बायका बसल्या होत्या, त्यांची पंचायत वेगळी. भाऊजी, आहो भाऊजी. काय? अहो या खुर्च्या केवढ्या टंगड्या लटकायल्यात आमच्या मांड्या घाला. आणि लेकर ते बसवा टेबलावर. आणि टेबलावर शस्त्र कशाला ठेवलेत? हे जबिया, सुरे, लहान लहान त्रिशूळ, व्यायाशी मारामारी आहे का काय नंतर? अगं बाई, पमी खायला गेली, नाकात खोपसली सुरी. माझ्या लेकराचा नाकाचा शेंडा गेला हो भाऊजी. भाऊजी, माणसं इथं जखमी व्हायला तो जखमी.
अहो मग खाऊ नका. मग खावं कसं? कुस्करू हाना अशी अस्सल सूचना मिळाल्याबरोबर वराड कुस्करू खायला. बायकांना पुरुषांना कळतच नव्हतं त्या बशांमध्ये काय ठेवले. अगं हे रताळे आहेत का शेंगुळे आहेत काही कळलं. आज एकादशी आहे का द्वादशी यांच्याकडं. आणि अगमाय या तारा कशाच्या निघायला लागल्यात. रबर शिजून वाढले का काय या लोकांनी. थू नको बाई मला. हे काय चाललंय पचक सगळं. कशाला चव नाही आळणी सगळं तिखट मीठ त्याच्यात. ही नको बाई. हा खाण्याचा सगळा राडा चालू असताना वराड कस तरी ते भोजन घेत होत. मिस्टर जॉन त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी या भोजनाचा आस्वाद घ्यावा म्हणून विनंती करत होत. वराड जेवत होत आणि एवढ्यामध्ये त्या मांडवामध्ये जी म्हातारी आली होती त्या म्हातारीला नेमकी आठवण झाली मथीची. ज्या मथीच्या अंगाखांद्यावर काशीनाथ लहानाचा मोठा झाला खेळला. ती मथी काशीनाथचं एवढं मोठं वैभव पाहायला मांडवात नव्हतं. आठवण झाल्याबरोबर त्या म्हातारीन तिथे आजी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का बरं. काय दे तू का आजी तू कामून रडती. काय लय तू का आजी तुला काय काय आज मथी असती तर काशीनाथ एवढं मोठ वैभव पाहून मतीच्या डोळ्याचं पारड नसतं का ग भेटलं. काय करू जेवढं जाईल तेवढं खा. हे सगळं ऐकून राडा मिस्टर जॉनला वाटलं काहीतरी अघटित घडलं. मिस्टर जॉन धावत ओय व्हॉट हॅपन बाबने सांगायला नथिंग मथी मथी नथिंग मथी मथी नथिंग मथिंग नथिंग मथिंग वॉर मारी नॉथिंग वॉर नथिंग मथिंग मथी डेड माझी डाळ वान वा हाव नॉट नाउ लॉंग कस काय सांगा तुम्हाला. लॉंग ॲगो माती झाली तिची आता. आमच्यामध्ये बायका कधी कुठं काही आठवून भागाडा काढता. यू गो Oh, I thought something happened just now, madam. Please forget the past and enjoy your present only, madam. Please forget the past. Please enjoy your please. असं म्हणून मिस्टर जॉन त्या पंक्तीत मस्त सूर भरला. 2-2.5 तास पंगत सुरात चालली. वराळ चविष्ट स्वादिष्ट असं ते भोजन घेण्यामध्ये मग्न झालं. तेवढ्यामध्ये बबनेने पाहिलं सगळं वातावरण व्यवस्थित आहे सगळं सुरात चाललंय. त्याने आपल्या मावशी इंग्रजी विहिणी ऐकायच्या का. इंग्रजी विहिणी ऐकायच्या. त्या बाई फार चांगल्या म्हणतात. ओ मॅडम कम ना यू प्लीज सिंग सॉन्ग. हा सॉन्ग सिंग सॉन्ग सिंग ना. I don't know the nature of Indian song, but even now let us sing for the special occasion today. Well, I was thankful for inviting me, y'all. Particularly for the special occasion today. Thank you very much. I would like to present this song today. Thank you. बाई विळू नको माय विळू नको. मंगल कार्य बाई पुढच्या दारात जाय माय पुढच्या दारात जाय. काय लावलं ग माय नको विवळू माय. तेवढ्याच बायकांनी एकमेकांना विचारलं काय झालं ग आत्ता. हे काय झालं. हा हे काय झालं ग. अगं ती भवानी ती गाणं. आता माय मी काय एकदम घाबरले. माझं छत झालं. मी टेबलाखाली वाकून रांगू पाहायला लागले. मला वाटलं कुठं या मंगल कार्यामध्ये कुत्रच विवळायला का काय.
असा हा सगळा सोहळा 2-2.5 तास चाललेला असताना हळूहळू हळूहळू वऱ्हाड जेवून खाऊन तृप्त होऊन तिथल्या त्या वातावरणाची मजा घेऊन मिस्टर जॉनी बाहेर लंडन मधल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी त्यांच्यासाठी गाड्या तयार ठेवल्या होत्या. तिकडे वऱ्हाड सरकत असतानाच एकदम बाप्पाचं लक्ष त्या मांडवामध्ये बबन्या बबन्या इकडे इकडे काय काशीनाथन सुनबाई कुठे आहेत? काशीनाथन सुनबाई कुठे आहेत? अहो तुम्ही माझ्यावर का म्हणून शकता? हा? मी कुठं काय त्या जानरावला विचार. काशीनाथ मग विचारतो ना तुम्ही मला. जानराव वेर इज दादा वहिनी? I don't know what I'm saying. दादा वहिनी I don't know what I'm saying. Please back pan. काशीन जुडी बहिणी What? काशीन जोडी. Oh, Cashin Jari. You don't know. The wait for honeymoon. What? Honeymoon, enjoyment, pleasure trip. एवढ्या लवकर? अहो आमच्यामध्ये ते सत्यनारायण झाल्यावर असताना तुम्ही लोक कधी काही ऊर राखता का? आता त्या म्हाताऱ्याला काय सांगू? बॉम्बला काय गड्या हो क्याला करा राडा तुम्ही? विचारलं मी त्यांना. काय म्हणले ते म्हणले ते बाहेर गेले म्हणले. बाहेर गेले म्हणजे? बाहेर गेले म्हणजे बाहेर गेले. अरे बाहेर गेले म्हणजे कुठे गेले? कुठे गेले म्हणजे बाहेर गेले. अरे कुठे गेले? कुठे? अहो, तुम्ही माझ्यावर का म्हणून शकता? बाहेर गेले ते. पण बाहेर गेले अहो ते कामाला गेले. कामाला गेले म्हणजे? कामाला गेले म्हणजे कामाला गेले. अरे पण कुठे गेले? अहो ते कामाला. अरे पण कामाला त्याचं काय आहे, दादाचे काही मागचे काम तुंबलेले होते. म्हणजे आता कस काय सांगू तुम्हाला. अहो ते गंमत करायला गेले. गंमत करायला? असं आहे का? बर बघूया. मग तू एक काम कर, इकडे आपलं वराड तर गेलं जिकडं जायचं तिकडं. लंडन पाहायला तुला कुठं जायचं असेल तर जा. जाता जाता एक काम कर, तिकडच्या खोलीमध्ये जा अन काशीनाथच्या मायाला दे पाठवून इकडं. तिला म्हणा बोलवलं इकडं मी, आणि तुझा तिकडं. अहो मला कशाला बोलविलं? कशाला म्हणजे? अहो लेकर बाळ तिकडे गेले तर आपण कुठे जायचंय? हे पा लेकर बाळ तिकडं आपण इकडं पुन्हा पुन्हा येणारे का संधी आला माझ्या बरोबर. जानराव मी नंच कटलं हनुमान. I don't know what I'm saying exactly. हनुमान हनुमान हनुमान. Oh! Wonderful! Very good. You want to enjoy this trip? Please come. Please come. Please come. करीत मिस्टर जॉनी त्या दोघांना आपल्या बरोबर घेतलं. एका गाडीत बसवलं. गाडी सुसाट निघाली, थांबली. दोघांना गंमत करण्याची संधी देण्यासाठी नितांत रमणीय प्रेक्षणीय स्थळाकडे रवाना करण्यापूर्वी 2 सीटर विमानामध्ये बसवल्याबरोबर बाप्पा झाले खुश आणि काटल्याला म्हणले, अलीकडे सरक. अजून अलीकडे सरक ना. अरे बुंग मध्ये कोणी पाहत नसते. अलीकडे सरक. आणि ते बुंग दोघांना घेऊन एकदम धन्यवाद. वऱ्हाड निघाले लंडनला. सादर करते लेखक, दिग्दर्शक, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. स्वरानंद निर्मित
वऱ्हाड निघाले लंडनला ही ध्वनिफीत आपण ऐकली. याच स्वरानंद कंपनीने आमची अजून एक महत्वाची ध्वनिफीत नुकतीच रसिकांसाठी बाजारात आणलेली आहे. द्विपात्री नटसम्राट, मूळ लेखक वा शिरवाडकर. द्विपात्री नटसम्राट संकल्पना व दिग्दर्शन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे, निर्मिती सौ विजया देशपांडे, कलावंत प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि प्राध्यापिका अनुया दळवी. मराठी रंगभूमीवरील एक अजरामर चिरंतन कलाकृती, ज्या कलाकृतीने मराठी रंगभूमीवर एक इतिहास निर्माण केला, तीच कलाकृती वेगळ्या संकल्पना घेऊन, वेगळा आकृतीबंध घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. ती म्हणजे द्विपात्री नटसम्राट. सादर करते स्वरानंद आणि कंपनी.